भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् औन्नत्यं भजते हिमाद्रिरिवया गङ्गेवया पावनी आलिंगन मरणं निधाय हृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्य संजीवनी प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सदा प्रभुपदावरी निज समर्पिली सेतनो कथेत मन गोविले कमळमालिकेसी जणू मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास हे सतत मी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयीच दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। सज्जनो, आपल्या श्रीकृष्ण कथामृत वाचन आणि निरूपणाच्या या उपक्रमाचा आज 10वा दिवस आहे। आज या महाकाव्यातील 11वा सर्ग आपण पाहणार आहोत। सर्गाचं नाव आहे प्रेमदर्शन। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। गले लुठति पन्नग शिरसि राजते चंद्रमा तपस्तमयी गले लुठति पन्नग शिरसि राजते चंद्रमा तपस्तपति संयमी गिरिजया समन्दिव्यति स्मरन् दहति मोहिनीमपि च याचते यो रतिं विचित्रचरितं भजे गतविदं प्रभुं तं शिवम्। परमपूज्य स्वामी वरदानंद भारती प्रत्येक सर्गाच्या सुरुवातीला महादेवाला आणि हे वर्णन जे आहे महादेवाच्या स्तवनासाठी केलेलं जे वर्णन आहे ते प्रत्येक सर्गामध्ये वैविध्यपूर्ण आहे। भगवंताच्या विविध गुणांचं वर्णन आहे आणि ते वर्णन प्रत्येक वेळेला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे आणि असं जाणवतं आपल्याला की ते पुढच्या सर्गाशी मिळतं जुळतंय। आता भगवान शंकराचं रूप मोठं विलक्षण आहे। एकीकडे गले लुठती पन्नग, पन्नग म्हणजे साप, नाग, बरोबर आहे। एकीकडे कंठामध्ये विषारी असे साप धारण करतात आणि दुसरीकडे अमृत पाझरणारा चंद्र आहे तो धारण केलेला आहे। म्हणजे किती विविध वेगळ्या वेगळ्या बघा। एकाच्या शरीरामध्ये विष वास करता असा साप आहे आणि अमृत पाझरणारा चंद्र मस्तकावर धारण केलेला आहे। अमृत आणि विष विरोधाभासी आहेत। त्याचबरोबर अतिशय उग्र तपश्चर्या करतात। तपस्तपति संयमी गिरिजया समन्दिव्यती। अतिशय उग्र तपश्चर्या करतात पण तेवढ्याच अटीतटीनं त्या गिरिजेसोबत त्या पार्वतीसोबत द्यूत खेळतात, सारीपाट खेळतात की नाही दररोज संध्याकाळी। कारण पार्वती मातेचं काम लवकर आटपत असावं कदाचित, म्हणून तिला वेळ भेटत होता तेवढा। किंवा त्या काळात त्यांच्याकडे ते
वाहिन्यावर मालिका पाहण्याची सुद्धा हे नसेल, त्याच्यामुळे दोघं नवरा बायको सख्यही तसं होतं एकमेकांच्या सोबत. दररोज ते द्यूत खेळायचे. म्हणजे एकीकडे अतिशय उग्र अशी तपश्चर्या करतात आणि त्याच विरुद्ध ते आपल्या पत्नीसोबत तितक्याच सहचर्य भावनेनं द्यूत खेळतात. स्मरंदहती मोहिनीमपि च याचते योरतीम. याच्यात स्मरंदहती काय म्हणलंय? स्मर म्हणजे कामदेव, मदन. त्या मदनाचं दहन यांनी केलंय. ही कथा सगळ्यांना माहिती आहे. पार्वती हिमालयाची कन्या तपश्चर्येसाठी बसलेली आहे. घोर तपश्चर्या चालली आहे. हिमालयामध्ये तिनं छाती इतक्या पाण्यात उभं राहून तपश्चर्या करावी म्हणे. हिमालयासारख्या ठिकाण. आता हिमालयाची कन्या होती, हिमालयात राहत होती, हिमालयातच तपश्चर्या करणार. पण ती इतक्या पाण्यात उभं राहून तिनं तपश्चर्याला उभं राहावं. आणि एवढी कठोर तपश्चर्या ती करत होती. पण तिनं सकाळी आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताला जाऊन नमस्कार करावा. काय फूल नाही, फुलाची पाकळी भगवंताला अर्पण करावी. अशीच तिनं एका दिवशी कमळाच्या बिया ज्या असतात त्या गोळा करून त्याची माळ केली. 108 मण्यांची जपमाळ तयार केली. आता देवांना तर काय आवश्यक होतं की त्या तारकासुराला मारण्यासाठी शंकराला पुत्र आवश्यक होता. यांची तर बायको पहिली सती आधीच ती यज्ञामध्ये तिनं उडी घेतलेली होती. मग आता बायको नाही तर लेकरू कुठून होणार? मग यासाठी भगवंताला लग्न करायला भाग पाडलं पाहिजे. सगळ्या देवांचं लक्ष होतं. ही पार्वती अतिशय कठोर अशी उग्र अशी तपश्चर्या करतीये, म्हणजे हिचं एकदा भगवंताशी लग्न झालं पाहिजे. आता भगवंताच्या मनामध्ये एवढी उग्र तपश्चर्या करत असताना त्या भावना निर्माण तरी कशा होतील म्हणे. मग काय करायचं? मग कामदेवाला बोलवण्यात आलं आणि कामदेवाला म्हणले की तुम्ही तुमचा मदन बाण चालवा आणि त्या बाणाच्या योगे भगवंताच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली तर ते गिरिजेसोबत या पार्वतीसोबत लग्न करतील. आता हा मदन आपला बाण सरसावून अवसर शोधत होता. पण भगवंताच्या जवळ असा कुठलाही त्याला क्षण सापडत नव्हता की त्यावेळेला त्यानं भगवंताला तो बाण मारावा. ज्या दिवशी हिनं ही माळ योगायोग असा की ही ती माळ घेतली कमलगट्ट्याच्या मण्यांची आणि ती मण्याची माळ घेऊन भगवंताला अर्पण करायला म्हणून सकाळी भगवंताच्या जवळ गेली आणि ती माळ हातात देताना हिच्या बोटाचा भगवंताच्या बोटाला स्पर्श तेवढा झाला आणि तेवढ्यात मदनानं बाण मारला. आणि भगवंताला अचानक ती पार्वती आवडायला लागली. आता साक्षात परमेश्वर आहेत, त्यांना ताबडतोब लक्षात आलं हे काहीतरी वेगळं झालंय. म्हणजे झालं कशामुळे? म्हणून त्यांनी बाजूला पाहिलं, तो कामदेव समोर दिसला आणि आता हे तर रागीटच खटकन तिसरा डोळा उघडला त्यांचा आणि तो डोळा उघडता क्षणी तो कामदेव भस्म झाला. मग सगळे देव आले प्रार्थना करायला. म्हणले देवा, ह्याच्या मागचं सगळं राजकारण म्हणा काय म्हणा आमचा हेतू होता म्हणे याच्या मागे सगळा. आम्हाला तुमच्या पुत्राची अभिलाषा आहे, कारण त्या योगे आमच्यावरचं संकट दूर होणार आहे. मग देवाने उशाप दिला, त्याला सांगितलं तू आनंद म्हणून राहशील, विना अंगाचा राहशील. तो फक्त रतीलाच दिसत होता. आणि पुढे मग अजूनही पुढचे उशाप असे आहेत की त्याने मागितलं की मला भगवंताच्या पोटी जन्माला यायचंय. म्हणून मग ते पुढे प्रद्युम्नाच्या रूपामध्ये रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला येईल. तो कथाभाग पुढे राहिला. पण स्मरण दहती अशा प्रकारे तो कामदेव जाळणारे जे भगवान आहेत तेच समुद्रमंथन झालं होतं. त्या समुद्रमंथनाच्या वेळेस अमृत वाटण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला. आता हे एवढे रागीट म्हणजे कामदेवाला जाळून टाकणारे आणि हे त्या मोहिनीच्या मागे लागले, माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर. आता यांना काय माहित नव्हतं का मोहिनी म्हणजे कोण आहे ते? पण असे विचित्रपणे वागणं हे शंकरांचं वैशिष्ट्य आहे. आता असं विचित्रपणे वागतात का? तर आपण त्या दिवशीच पाहिलं. यांच्यासाठी विचित्रपणा आहे का हो कुठला तरी? का? कारण त्या दिवशीच्या श्लोकामध्ये आपण पाहिलंय, यद विद्यते क्षितितले शुभाशुभंत विद्युत कनेन घटितम यद दृश्यतेंते. आपण सांगितलं ना त्या दिवशी
की सगळं जगामधली चर अचर जड सजीव सगळ्या वस्तू कणांपासून निर्माण झालेल्या आहेत. मग यांच्यासाठी जर सगळंच कणांनी निर्माण झालेलं आहे, त्याच कणापासून माणूस जन्माला आलेला आहे, त्याच कणापासून स्त्री जन्माला आली आहे, त्याच कणापासून विष जन्माला आलेलं आहे, त्याच कणापासून अमृत जन्माला आलेलं, यांच्यासाठी वेगळं काय आहे? त्याच्यामुळं ते विचित्र आपल्याला दिसतं, पण भगवंताला शंकरांना हे वेगळं काहीच नाही आहे. त्यांच्यासाठी अमृत त्याच तोडीचं आहे, त्यांच्यासाठी विषय त्याच तोडीचं आहे, त्यांच्यासाठी एखाद्या स्त्रीच्या मागे स्त्री लंपट होणं त्याच तोडीचं आहे आणि कठोर तपश्चर्या करणं ते सुद्धा त्याच तोडीचं आहे. हे आपल्यासारख्याला वेगळं दिसतं, त्यांच्याजवळ कुठल्याही भेदाला अस्तित्व नाही. त्यांचं वागणं दिसायला जरी विसंगत असलं तरी ते असायला सुसंगतच असतं. विचित्र चरितम भजे गतभिदम प्रभुम तम शिवम, अशा त्या शंकरांना मी साष्टांग नमस्कार करतो. सद्गुरो श्री महाराजा दीनाया धरणे करी, त्या विना पार होईना महासिंधू ही तरी. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, परमपूज्य स्वामी वरदानंद भारतींना हे कृष्णचरित्र लिहिण्याची आज्ञा जी होती ती त्यांच्या सद्गुरूंची होती, दासगणू महाराजांची होती. आता हे कृष्णचरित्र लिहिणं चालू होतं त्यावेळेस आप्पांचं वय साधारणतः 24 वर्ष होतं. आणि त्यावेळेला आता दासगणू महाराजांना मिरजेच्या महाराजांकडून पटवर्धनांकडून काही आलं पत्र वगैरे की लवकर आटपात, मला ते कृष्ण कथामृत झालंय का नाही. त्यांनी लकडा लावला की दासगणू महाराजांनी यांच्या मागे लागावं. काय रे अनंता, काय झालं, आटप न लवकर. हे सगळं प्रकरण चालू असताना यांना काही हे उरकत नव्हतं. त्यावेळेस कामाचा व्याप होता, हे होतं. आणि स्फुरण जे असतं ना ते जेव्हा व्हायचं तेव्हा होतं बरोबर त्यावेळेला ते काव्य स्फुरतं. आप्पांनी सद्गुरूंना तीच विनंती केली आहे. सद्गुरो श्री महाराजा दीनाया धरणे करी, त्या विना पार होईना महासिंधू ही तरी. नंदनी कृष्ण लीलांच्या सुगंधी सगळी फुले, शब्दसूत्र थिटे माझे ओवू कायन ते कळे. अरे देवा, तुझं चरित्र एवढं अपार आहे म्हणले, सद्गुरूंना सांगतायत. देवाचं चरित्र एवढं मोठं आहे की त्या कृष्णलीलेच्या या वनामध्ये सगळीच फुलं सुगंधी आहेत म्हणले. आपण सकाळी देवाच्या पूजेसाठी बागेतून फुलं जर आणायला गेलो, त्यातल्या त्यात चांगली आहे ती घेऊन येतो ना, पण ही बागच अशी आहे की इथं टाकून देण्यासारखं काहीच नाही. प्रत्येक कथा चांगलीच वाटते. मग मी घेऊ तरी काय, आणि बरं घेतलंही मी सगळंच्या सगळं. माझ्या शब्दाचा जो दोरा आहे तो दोरा थिटा आहे म्हणले, विधभर दोरा आहे माझ्याजवळ, आणि त्याच्यात किती म्हणून ती फुलं होऊ. अपार गगना ऐसे श्रीहरीचे चरित्र हे, नाना लीला जणू होती नक्षत्रे गणनास हे. ते हरी अनंत, हरी कथा अनंत म्हणलेलं आहे ना. हरीच मुळात अनंत आहे, त्याच्या अनंत कथा आहेत. एवढं मोठं हे चरित्र आहे कृष्णाचं की त्याच्या लीला ज्या आहेत त्या आकाशात नक्षत्र जशी आहेत असंख्य, मोजता येत नाहीत, तशा ह्या लीला आहेत. आणि त्यातही अदूर दुखरी दृष्टी दासाची आपुल्या असे, तारका कोणत्या पाहू कळेना श्रम होत असे. नक्षत्र तर अनेक आहेत, तारे तर अनेक आहेत, पण मी म्हणले मला फक्त जवळचं दिसतं म्हणले. अदूर दृष्टी आहे माझी, मला दूरचं दिसत नाही. मग त्या तारका पाहू तरी कशा आणि मोजू तरी कशा, त्याच्यामुळे मला श्रम होतात. कोशागारी कुबेराच्या भिकारी शिरल्यावरी, भांबावतो तसे झाले माते श्री चरितांतरी. अहो, कुबेराच्या कोशागारात शिरल्यासारखं झालंय म्हणले. एवढ्या कथा आहेत, एवढ्या कथा आहेत की त्यातली कोणती कोणती कथा घेऊन मी भांबावून गेलोय म्हणले. दुर्बला कविता शक्ती झोळी ज्या परिफाटकी. ठीक आहे म्हणले, घेतो म्हणले, आता धन उचलून घ्यायला तयार आहे मी त्या कोशागारातून त्या कथांचं, पण माझी झोळीच मुळात फाटकी आहे म्हणले कवितेची, माझी काव्यशक्तीची झोळी आहे. दुर्बला कविता शक्ती झोळी ज्या परिफाटकी, रत्ने भरू कशी तेथे निवडून निकी निकी.
रत्न कशी भरू बनते, निवडून एक एक रत्न निवडून भरण्यासाठी माझी झोळी तर फाटकी येतात. मी निवडून जरी भरले तरी ते माझ्या घरापर्यंत जातील का? गावी कृष्ण कथा आज्ञा आपुली मज जाहली, आता आपणची दासा सांभाळा गुरु माऊली. कृष्ण कथा गाण्याची आज्ञा तर तुम्हीच केली आहे म्हणले, तर सांभाळून तुम्हीच घ्या. कसे सांभाळून घेतात हा इथं बसल्यावर अनुभव येतो. भगवंताचं लग्न झालंय काल, गृहस्थाश्रम चालू आहे भगवंताचा. तर काय धन्य गृहस्थाश्रम ज्याच्यापासूनच चालू झालं त्याचा गृहस्थाश्रम तो वेगळा, काय वर्णन करावा. असं म्हणतात भगवंत सगळ्या लीला सामान्यासारख्या करत होते. भगवंत सुद्धा संसार सामान्यासारखा करत होते. आता विवाहानंतर श्रीकृष्ण रुक्मिणीचं जीवन आनंदात चाललंय. त्यांच्या परस्परात विश्वास होता, सख्य होतं. आता ही दोघं नवरा बायको एकांतात बसलेली आहेत आणि यांचा संवाद चालू आहे. संवाद काय चालू आहे? आईसाहेब म्हणतायत, श्री मुख का तरी सुकले देवा, चिंतन करिता तरी कसेवा. अच्छा, आप्पा म्हणायचे, एकानं मला खाली बसून प्रश्न विचारला म्हणे, त्यांचा एकांतात संवाद चालू होता, तुम्ही कशाला तिथं ऐकायला गेले? आप्पा म्हणले, लेकराला सगळं माफ असते मायबापाजवळ जायला, म्हणून ऐकला म्हणले मी. हे सुद्धा सुचलं पाहिजे, कारण समोरची विचक्षण लोक काय प्रश्न विचारतील तुम्ही विचारत नाहीत ही गोष्ट वेगळी आहे. कदाचित माझी ती उत्तर देण्याची पातळी नाही म्हणून कोणी विचारतही नाही. आप्पांच्या समोर तशी लोक बसलेली असायची आणि आप्पाही सडेतोड उत्तर द्यायचे त्यांना. म्हणले लेकरू आहे म्हणले, मी जाईल म्हणे, मायबाप कुठे का असेना त्यांच्याजवळ जायचा माझा अधिकार आहे. आणि तेव्हा मी ऐकलं म्हणले. काय म्हणतात आईसाहेब, श्री मुख का तरी सुकले देवा, चिंतन करिता तरी कसलेवा, जवळ असून मी म्लान मुखाब्ज, वृथाच म्हणता शशिवदना मज. देवा, आज तुमचं मुख जरा सुकल्यासारखं दिसतंय म्हणे, श्रीमुख तुमचं नाराज दिसताय. आणि म्हणे एकीकडं मला काय म्हणता, शशिवदना चंद्रानना, आणि तुमचं हे मुख कमळ हे का सुकलं म्हणे माझ्यासारख्या चंद्राकडे पाहून सुद्धा. उगाच म्हणता म्हणे मला तुम्ही. एकतर म्हणे, आता ती पुढचं म्हणली नसेल, ती म्हणली मी चंद्रानना नसावी म्हणे, नाही तर पुढचं काय ते असो. ती आजची बायको असते ती बोलली असते. ती म्हणली मी तर एकतर चंद्रानना नाही, मला हे म्हणणं सोडून द्या, नाही तर का तुमचं मुख सुकलंय ते मला सांगा म्हणे. का काय झालंय? आळ जसा येस्य मंतकाचा, तसाच दुसरा काय कशाचा, अदितीच्या कुंडलास काही, दैत्य पुन्हा कुणी चोरून नेई. समंतक म्हणायचा आळ आला का काय म्हणले पुन्हा. ते प्रसंग असा होता, सत्राजित नावाचा एक यादव होता, त्याच्याजवळ समंतक नावाचा एक मणी होता. तो दर दिवसाला 8 भार सोनं द्यायचा. त्याची पूजा केली, प्रार्थना केली की बरोबर 8 भार सोनं ते समोर येऊन पडायचं. एक दिवस हा मणी एका सुवर्णाच्या कोंदणामध्ये हे केलेला होता, बसवलेला होता. तो याचा भाऊ होता प्रसेन नावाचा, सत्राजिताचा. त्यानं तो गळ्यात घातला आणि शिकारीसाठी निघून गेला. शिकारीसाठी गेलेला असताना वाटेत त्याला सिंहानं मारलं, त्या प्रसेनाला, आणि तो मणी घेऊन गेला सिंह. इकडे ओरड झाली. एकदा भगवंत काय म्हणले होते त्या सत्राजिताला, अरे सत्राजिता, तुझ्याकडे असा सुवर्ण देणारा मणी आहे, म्हणले तुझ्याकडे असून काय उपयोग, राजकोशामध्ये ठेव, सगळ्यांसाठी तो उपयोग येईल, त्याच्यातून सोनं निघतंय, ते आपल्या राज्यासाठी वापरता येईल म्हणले. यानं हे दिला तर नाही, पण यानं हे पक्क मनात ठेवलं होतं की याची इच्छा आहे आपल्या मन्याची. हा मनी सापडेना, भाऊ तर मेला, त्याचं दुःख नाही आला, पण मनी सापडेना. यानं म्हणलं की माझ्या भावाला कृष्णानं मारलं आणि तो मनी चोरला. भगवंतावर आळ आला चोरीचा. पण
त्या सिंहाला पुढे जांबुवंतानं मारलं होतं. मग भगवंताला हा आळ काही सहन झाला नाही. त्या काळची माणसं होती, कोणी असा आळ घेतल्यावर सुद्धा तो सहन होत नव्हता. आता आळ काय, धाड जरी पडली तरी ते म्हणते तो मी नव्हेच. भगवंताला आळ सहन झाला नाही. भगवंत शोध घ्यायला गेले, त्यांनी माग घेतला. जिथं तो मेला होता तिथून सिंहाचे पावलाचे ठसे होते. सिंह पुढे, सिंहाची पावलाची ठसे संपले, अस्वलाच्या पावलाचे दिसले, त्याच्या मागोमाग गेले आणि ज्या गुहेमध्ये ते अस्वलाची पावलं गेलेली दिसली तिथं आत शिरले. आत जांबुवंत राहत होता. जांबुवंतासोबत भगवंतानी युद्ध केलं. ते युद्ध काय 17-18 दिवस चाललं असं म्हणतात. आणि त्यानंतर जांबुवंतानी हार मानली. मग जांबुवंतालाही कळून आलं की जो रघुनंदन तोच यदुनंदन. मग तो शरण आला आणि भगवंताला त्यांना आपली कन्या जांबुवंती नावाची अर्पण केली. आता भगवंत तिथून तो मणी घेऊन वापस आले. तो मणी दिला, जांबुवंती दिली, दोन गोष्टी भेटल्या. भगवंत वापस आले. भगवंतानं तो मणी आणून सत्राजिताला वापस दिला. त्या सत्राजिताला वाईट वाटलं, आपण भगवंतावर आळा घेतला. त्यानेही भगवंताची क्षमा मागितली आणि तो मणी, समंतक मणी भगवंताला अर्पण केला आणि त्याच्या जोडीला आपली कन्या सत्यभामा सुद्धा त्याला अर्पण केली. म्हणजे एका मण्याच्या बरोबर 2 बायका भगवंताला भेटल्या. रुक्मिणीला 2, सरळ सरळ सांगायचं तर 4थी आल्या. आता तो कुठं तरी एवढा तरी तिच्या मनात मत्सर नव्हता, पण इथं तिनं चेष्टेसाठी तो दाखवला भगवंताला. ती काय म्हणाली, आळ जसा येस्य मंतकाचा तसाच दुसरा काय कशाचा, किंवा अदितीच्या कुंडलास काही दैत्य पुन्हा कुणी चोरून नेई. आणि म्हणे त्या आदितीची कुंडल, देवांची आई, देवाची आई आदिती, देवमाता आदितीची कुंडल त्या नरकासुरानं चोरून नेली होती. त्या नरकासुरानं त्याच्या कैदेमध्ये 16 सहस्त्र नारी आणून कोंडल्या होत्या. भगवंताने याच सत्यभामेला सोबत घेतलं आणि नरकासुराचा जाऊन वध केला नरक चतुर्दशीच्या दिवशी, आणि भगवंत विजयी झाले. आता या 16 सहस्त्र जणी म्हणाल्या, तुम्ही देवा त्याला तर मारलं, आमची गती काय? भगवंत म्हणले, तुम्हाला सगळ्यांचा, तुमच्या सगळ्या जणींचा मी स्वीकार करतो. म्हणजे या 2 प्रसंगामधून देवा तुम्हाला 3 एवढ्या 3 वेळ 2 प्रसंगामधून 2 नव्या बायका आणि 16 सहस्त्र अजून राण्या भेटल्या म्हणले. मग हे सगळं काही होतंय का? नर्म विनोदेव दे रुक्मिणी तप करीते का कालिंदी कुणी. अजून चेष्टा करायला लागली. तेवढ्या नाही, भगवंत हसेनात. म्हणले अजून कुणी कालिंदी, ती यमुना पुन्हा तपश्चर्या करती का काय म्हणे, आणि ती सूर्यपुत्री आहे, तिच्यासोबत पुन्हा लग्न करायचं करा म्हणे. पावा तिज जड होत नसाचा भरल्या गाड्या भार सुपाचा. देवा गाडा भरलाय म्हणे, आम्ही आहेतच आहेत, त्या 16 सहस्त्र जणी आहेत, पुन्हा त्याच्यावर एकीनं अजून तपश्चर्या केली म्हणून तिला जाऊन पावा म्हणले, एकदा पावायचं असेल तर. आता गाडा भरलाय, एक सूप अजून त्याच्यात टाकलं तर काही भार होणार नाही म्हणले. एवढी भगवंताची चेष्टा करायला लागली, पण भगवंताच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलत नाही. हे पाहिलं तिनं. परी नस्मितये भगवत वदनी बघता शंकित नये देवी, अनुचित वेळी थट्टा केली क्षमानाथ मज भावी जय हरी सुख कंदा. आणि संकोच वाटला, मोकळीक आहे पण तितकाच संकोच आहे तिच्याजवळ. तिला संकोच वाटला, आपण चुकलो तर नाही ना. चुकीच्या वेळेला भगवंत कुठल्या तरी दुसऱ्याच विचारात आहे आणि आपण त्यांची चेष्टा करतोय. तिनं लागलीच भगवंताची क्षमा मागितली आणि प्रेमळपणाने म्हणाली, अहो खरेच घडले विशेष काही, मला सांगण्या समका नाही. काही विशेष घडलंय का? मला सांगण्यासारखं नाहीये का? नका सांगू. मृदू कुटिलालक हरीचे चुंबित वदे स्नेहळा स्कंधा स्पर्शित. भगवंताच्या कुरळ्या केसावरून आपले ओठ फिरवले आणि ती भगवंताला म्हणाली, नसेल सांगायचं तर सांगू नका, पण मला एक वाटतंय म्हणे, असं झालं असेल का? पंडुसुताचे कुशल असे तर आपुला वघा जीवत यावर,
लाक्षा गृहसम पुन्हा काय नव, विघ्न आणि ती त्यावर कौरव. पांडवांचं सगळं कुशल आहे ना म्हणले, त्यांचं काही बिघडलं की तुमच्या जीवाची खालीवर होते म्हणले. आजपर्यंत पाहिले मी, पुन्हा काही त्या लाक्षाग्रहासारखा काही प्रसंग तर आला नाही, त्यांच्यावर काही संकट तर नाही ना. किंवा शिरसा मानुन नारद शासन, भ्रमतो तीर्थी प्रिय सख अर्जुन, भेट न झाली बहुवर्षाची, म्हणून लागली ओढ तयाची. किंवा नारदानं आज्ञा दिली आहे म्हणून तो तीर्थयात्रेला गेलेला तुमचा अर्जुन अजून आला नाही, बऱ्याच दिवसात त्याची तुमची भेट झाली नाही, तो प्रिय सखा आहे तुमचा. असं जर काही असेल म्हणून तर तुमचं तोंड सुकलेलं नाही ना देवा. आता रुक्मिणी माता थोडी मुद्द्याच्या जवळ आली, कारण काहीतरी प्रियजनांच्या साठीच भगवंताचा जीव आतुर झालेला होता. आणि ही तिनं अर्जुनापर्यंत आल्यानंतर भगवंत बोलले, प्रिये कमल जे तसे न काही, कुंज विहारी वदले, गोकुळच्या स्मरणाने व्याकुळ, देवी मम मन झाले, जय हरी सुख कंदा. अगं कमले, असं काही नाही म्हणले. कोण म्हणतंय? कुंज विहारी वदले. आता भगवान द्वारकाधीश नाही आहेत, कुंज विहारी झालेत, कारण भगवंताचं मन इथं नव्हतंच. ही बोलत होती तेव्हा भगवंताचं मन गोकुळात होतं. काय म्हणतात? गोकुळच्या स्मरणाने व्याकुळ, देवी मम मन झाले, जय हरी सुख कंदा. त्या गोकुळाच्या आठवणीनं, त्या स्मरणानं माझ्या मनामध्ये ही तगमग होतीये म्हणे. मला गोकुळच्या लोकांची आठवण झाली. का झाली आठवण? कण कण माझ्या देहा मधला, गोकुळच्या प्रेमात वाढला, श्वास तेज नयनी रुचस्पंदन, वृजातुनी त्या सर्वा जीवन. माझा श्वास, माझ्या डोळ्यातलं तेज, माझ्या हृदयाचं स्पंदन सगळं 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 त्या गोकुळातल्या लोकांमुळे आहे. डोळ्यातील, त्यांनी काय केलंय? डोळ्यातील जपतात बाहुली, त्याहून चिंता मम वाहियली, खुपो न काही मम चरणासी, पाय घड्या केल्या हृदयासी. डोळ्यातली बाहुली जपावत असं मला जपलंय म्हणले त्यांनी. आणि माझ्या पायाला काटा ऋतू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या हृदयाच्या पायघड्या केल्यात. इतकी त्यांनी माझी काळजी घेतली. आणि ते कसे आहेत, काय आहेत हे विचारण्यासाठी, क्षेम कुशल पुसण्या सतयांचे, तसे कळाया गुज जीवीचे, व्रजा धाडीला मी उद्धवजी, अजून न आला म्हणून काळजी. ते कसे आहेत, काय आहेत, त्यांचा हाल हवाल घ्यावा म्हणून मी उद्धवाला पाठवलंय म्हणले. पण तो अजून आला नाही, बरेच दिवस झाले, काय अडचण झाली का काय म्हणून काळजी वाटते म्हणले. आता हे उद्धव कोण होते? उद्धव वृष्णी वंशातलेच होते, अतिशय बुद्धिमान, यांच्या दरबारातले मंत्री होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंताचा सखा होते, भगवंताचा प्राण सखा उद्धव. हो, उद्धवाचा एवढा अधिकार होता की माता रुक्मिणी भगवंत दोघं सोबत असतील तर उद्धव तेवढ्या त्या क्षणाला सुद्धा आत जाण्याच्या तयारीत असायचे. इतकी जवळीक होती उद्धवाची. भगवंताचं निरतिशय प्रेम भगवंताचं उद्धवावर आणि उद्धवाचंही भगवंतावर. अशा उद्धवाला भगवंतानं आपल्या जीवीचे जीवलग असणाऱ्या गोकुळच्या लोकांचा समाचार घेण्यासाठी पाठवलं. भगवंत म्हणतात, अगं दूत धाडिले बरेच वेळा, मथुरेहून येथुनी व्रजाला. मी इथून पाठवले म्हणले, मथुरेहूनही पाठवत होतो त्या व्रजाची माहिती घेण्यासाठी दूतांना, पण ते लागोलाग येत होते. त्यान चैत का विलंब झाला, वेळ होत का न कळे आला. त्यांना काही वेळ लागत नव्हता म्हणे, याला का वेळ लागायला लागलाय. तेवढ्यात यांचं असं बोलणं चालू आहे आणि आईसाहेबांनाही कळालंय भगवंत का उदास होते. तेवढ्यात तोच आत येई प्रतिहारी, न मौनी आशिर अवणित लावरी, जयतु राज राजेश वदेती, उद्धवजी दर्शनास येती. बघा, आठवण काढल्याबरोबर माणूस समोर यावा. हे केव्हा होतं? त्या दोन जीवांच्या तारा जुडलेल्या असतील तर होतं असं. भगवंतानं उद्धवाची आठवण केली
आणि तितक्यात दासी आली धावत पळत वर्दी देण्यासाठी. कोणी येतंय, तिनं काय सांगितलं, येऊ का विचारत नाहीयेत, उद्धवजी दर्शनास येती, हा उद्धवाचा अधिकार होता. येऊ का विचारायचं कामच नव्हतं, फक्त हिने येऊन सांगितलं, ते आलेत, आता यायला लागलेत मध्ये, बस. ऐकताच हे धीरण धरवे भक्त वत्सलाक्षणही, धावत दारी येऊन धरिले उद्धवास निज हृदयी, जय हरी सुख कंदा. द्वारकाधीश आहेत, आला असता उद्धव, बसला असता, बोलला असता. उद्धव हा शब्द ऐकल्यामुळे भगवंतानं, आणि भगवंत दाराकडे धावत आले, त्या उद्धवाला मिठी मारली आणि त्याला जणू उचलूनच आणायचं बाकी ठेवलं होतं. नेऊन बसवी निजासनावर, स्वतःच्या सिंहासनावर बसवलं उद्धवाला. लवे ठेवण्या चरणावर शिर, आणि त्याच्या पायावर आपलं मस्तक ठेवायला लागलेत भगवान. तो म्हणाला, काय करताय देवा? हा हा हरी, हा हा काय हरी हे भलते, सेवकास कोणी वंदन करते. अहो तुमचा सेवक आहे म्हणले मी, नौकराच्या कोणी पाया पडतं का? ते म्हणाले, उद्धवा तुला माहित नाही, तुला नमस्कार करावा अशी योग्यता तुला प्राप्त झाली म्हणजे. सख्या उद्धवा वंदनीय तू, सख्या उद्धवा वंदनीय तू, पाहिलेस गोकुळ हे तू, पाहिलेस गोकुळ हे तू, सख्या उद्धवा वंदनीय तू. घेतलेस दर्शन तातांचे, घेतलेस दर्शन तातांचे, ऐकिलेस वच गोपगणाचे, ऐकिलेस वच गोपगणाचे, सख्या उद्धवा वंदनीय तू, सख्या उद्धवा वंदनीय तू. व्रजललना सह बोलिलास तू, व्रजललना सह बोलिलास तू, चाखिलास तेथील गोरस तू, चाखिलास तेथील गोरस तू. प्रिय यमुनेच्या पूत जलाचे, प्रिय यमुनेच्या पूत जलाचे, स्नान पान तुझ घडले साचे, स्नान पान तुझ घडले साचे, सख्या उद्धवा वंदनीय तू, सख्या उद्धवा वंदनीय तू, सख्या उद्धवा वंदनीय तू. अरे उद्धवा, तू वंदनीय आहेस. अरे तू ज्या ज्या गोष्टी केल्यास ना, त्यातील एक जरी गोष्ट केली असती तरी मी तुझे पाय धरले असते. तू काय केलंस? पाहिलेस गोकुळ आहे तू, गोकुळ पाहिलंस म्हणले, एक काम केलंस, त्याच्यानं सुद्धा तुझे पाय धरण्याच्या योग्य तू झालास. घेतलेस दर्शन तातांचे, माझ्या वडिलांचं जाऊन दर्शन घेतलंस, आणि ऐकिलेस वच गोपगणांचे, ते गोपाळ काय बोलले ते सुद्धा ऐकून आलास. म्हणजे तुझी गोकुळची यात्रा झाली, माझं जे भगवंत आहेत त्यांचं, माझ्या वडिलांचं तुझं दर्शन झालंय, माझं भजन तू कानानं ऐकलंस. काय काय केलंस म्हणले? व्रजललना सह बोललास तू, त्या गोपींसोबत बोललास. म्हणजे तुझी जे स्तुती करण्याची भक्ती आहे ती सुद्धा झाली म्हणले. चाखिलास तेथील गोरस तू, तिथला जो प्रसाद आहे, तो तिथलं दूध, तूप, लोणी, हे सगळं तू चाखून आलास. आणि प्रिय यमुनेच्या पूत जलाचे, स्नान पान तुझ घडले साचे. आणि तीर्थस्थानावर गेल्यावर काय करावं लागतं?
तीर्थस्नान करावं लागतं, ते सुद्धा केलंस म्हणजे. अरे तू 6 गोष्टी केल्यास, मग किती योग्यता आहे म्हणले तुझी. एवढंच नाही, याच्यापेक्षा खूप काही करावं एवढी तुझी योग्यता झाली, म्हणून तुझे पाय धरतोय म्हणजे. आता वेळ लावू नकोस म्हणे. वेळ न लावी आता सखया, सुधा सिंचुनी शमवी हृदया, निरोप वदद्रे असतील जे जे, तुझा आवडले ना व्रज माझे. आता काही वेळ लावू नकोस म्हणजे. तू माझ्या अंगावर अमृताचं सिंचन कर म्हणले. तुझे अमृत तिथून घेऊन आलास ना, ते माझ्या अंगावर शिंपड. त्यांनी काय निरोप दिले असतील ते मला सांग. आणि भगवंतानं काय विचारलं? तुझं आवडले ना व्रज माझे. माझं व्रज तुला आवडलं का नाही? अरे तू शहरात राहिलेला बुद्धिवान, ज्ञानी, काय म्हणतात त्याला, सोफेस्टिकेटेड, व्हाईट कॉलर असा तू माझ्या खेडवळ गावात जाऊन त्या खेडूतांसोबत राहून आलास, तुला आवडलं ना? आता हे भगवंताचं बोलणं उद्धवाला कळून चुकलं. कारण उद्धव जाताना जसे होते ना, येताना उद्धव निराळेच होऊन आले. उद्धवाला या सगळ्या झालेल्या बदलाची सुद्धा पूर्ण जाणीव होती. तो काय म्हणाला? परिसुनी आहे उद्धवजीच्या भरले की जलनयनी, कंठ दाटला मस्तक नमवी, श्रीकृष्णाचे चरणी जय हरी सुखकंदा. उद्धवानं हे ऐकलं आणि त्याचा कंठ दाटून आला, भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं. भगवंताला ते म्हणतात, देवा तुम्ही मला का पाठवलं ते मला कळालं म्हणजे. ज्ञानाचा अभिमान सेमज, म्हणून वाटते दाखविले व्रज. अहो खरंच ज्ञानी होते. त्यांना वेद उपनिषद सर्व पुराण सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणारे उद्धवजी होते. पण त्यांना कुठेतरी त्या ज्ञानाचा अहंकार झालेला होता उद्धवाला. आणि भगवंताला ते दूर करायचं होतं आणि खरं ज्ञान काय असतं ते त्याला दाखवून द्यायचं होतं. म्हणून उद्धवाला भगवंताला खरं तर तिथं पाठवलं होतं. कृष्णा, तुझ्या सोबत राहून तुझी योग्यता काय आहे, खरी योग्यता काय आहे ते मी या ज्ञानाच्या नादामध्ये ओळखू शकलो नाही म्हणे. कदाचित तुझी खरी योग्यता काय आहे ते कळण्यासाठी तू मला तिथं पाठवलं होतंस. ज्ञानाचा अभिमान सेमज, म्हणून वाटते दाखविले व्रज, होईन केवी मी उतराई, रक्षिले समज माझे आई. देवा तू माझी आई झालास म्हणे. लेकरू चुकीच्या वाटेनं जाते त्यावेळेस त्याला कान धरून बाजूला आणतात, सरळ रस्त्यावर आणतात, तसं तू मला गोकुळात पाठवलंस म्हणे. ते तव गोकुळन राजधानी, भक्तीची भूतला शिराणी, सदाचार सदने शुभ साधी, उज्ज्वल सुंदर नसुन उपाधी. ते गोकुळ नाही म्हणे, तुझ्या भक्तीची राजधानी आहे. आणि तिथं साधे घर आहेत, कुडाची घरं असतील, त्यांना कुठली उपाधी नाही, कुठली रंगकाम नाही, काही नाही, पण त्यामध्ये सदाचार आणि सन्निती वसलेली आहे. आणि तिथं असणाऱ्या गायी कशा आहेत? गोदा भीमा प्रवरा तुंगा, सिंधू रेवा शरयू गंगा, सरिता या झाल्या जणू धेनू, सकल ही सिद्धी जमल्या वा म्हणू. या सर्व गंगा त्यांना तुझ्या दर्शनासाठी येता येणं शक्य नव्हतं. एकटी यमुनाच तुझा आनंद घेते, म्हणून या सर्व नद्यांनी गायींचं रूप घेऊन जणू त्या गायी तिथं आल्या होत्या. किंवा सकळ सिद्धींना इथं येणं शक्य नव्हतं, म्हणून का त्या गायींनी रूप घेत गायींचं रूप घेऊन आल्यात. रूपण कळले वेद रुचांना, नेती 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 म्हणाल्या लबवुण माना, त्याच गोपिका होऊन आल्या, प्रेमरसी तुझ समरस झाल्या. त्या वेद रुचांना तू कसा आहेस हे सांगता आलं नाही, म्हणून त्या म्हणाल्या असा नाही असा नाही. म्हणले आता आपल्याला सांगता तर येतच नाही, म्हणून म्हणलं कसा आहे तो पाहायला तरी आपण जावं. म्हणून त्या ऋचांनी काय केलं, वेदातल्या गोपिकांचं रूप घेतलं आणि त्या सगळ्याच्या सगळ्यात ते वेदातील सर्व मंत्र त्या ऋचा इथं गोपिका होऊन आल्या म्हणजे. आणि तुझ्या प्रेमात समरस झाल्या. आता त्यांना कळालं म्हणे तू काय आहेस ते. ओंकारासह मंगलता जणू नंद यशोदा गमले, ब्रह्मजयी हे सगुण सावळे, अंकावर खेळविले जय हरी सुखकंदा. या सृष्टीची निर्मिती ज्या वेळेला झाली त्यावेळेस पहिला नाद काय झाला, तो ओंकाराचा नाद झाला. आणि त्यावेळेस जी मंगलता होती
तो ओंकार म्हणजे जणू नंद आणि ती मंगलता म्हणजे जणू यशोदा, असा भास निर्माण झाला. आणि म्हणून आता ते ओंकार म्हणजे साक्षात ब्रह्म आहे. मग तिथे ब्रह्माचा अवतार झाला म्हणे. तो ब्रह्म तिथं आलं आणि यांच्या मांडीवर, त्या यशोदेच्या मांडीवर खेळलं. एक फार सुंदर वर्णन आहे. आणि त्या वेदांची एक एक शाखा हलवून पाहिली, पण तिथं सुद्धा ते ब्रह्म सापडलं नाही. ते ब्रह्म कुठं सापडलं म्हणे? त्या गवळ्याच्या घरच्या दुपट्यात गुंडाळलेलं सापडलं. आहे का नाही कवीची कल्पना? कुठं सापडलं ते ब्रह्म? अहो, ज्याला शोधण्यासाठी ते ऋषी ध्यानस्थ बसतात, मुनी तप करतात, आणि थोडा का वर्षानुवर्ष ती साधना चालू असते, पण त्यांना सुद्धा ज्याचं दर्शन होत नाही, त्याला शोधत शोधत सगळीकडे फिरत राहिले, पण ते सापडलं म्हणे गवळ्याच्या घरात दुपट्यात गुंडाळलेलं. असा भगवंता तू. तिथले गोप कसे आहेत? यम नियम काय कशाची गरज नाही म्हणे त्यांना. तुडवित वाळू यम नियमांची, गीते गाता तवलीलांची, गोपनाच ती यमुना पुलिनी, प्रेम मधु तो भरिती नलिनी. तिथल्या कमळामध्ये जो प्रेमाचा मध भरलाय ना, तो केवळ यांच्या भक्तीमुळे, यांच्या भक्ती रसामुळे भरलेला आहे. मुकुंद माधव हरे मुरारे, मंजुल रव करितात पाखरे, गुरे वासरे तन्मय जमती, चरणे सोडून त्यात रुभवती. आणि मुकुंद माधव हरे मुरारे म्हणून भजन करावं. सगळे पाखरं तिथं गोळा व्हायचे आणि वासरं गुरं सगळे तन्मय होऊन ते ऐकायला यायचे आणि चरण सोडून द्यायचे आणि तिथंच फिरत राहायचे. गंध फुलांना तव कीर्तीचा, फळात साठा प्रेमरसाचा, तृणपर्णातून तव लीलाची, कोमलता जणू भरली साची. तुझ्याशिवाय देवा तिथं काहीच नाही. जिकडं पाहावं तिकडं तुझा वास दिसतो, तू समावलेला दिसतो, सर्व जागी तू समावलेला आहेस. पाय, आणि मी तिथं पोहोचलो म्हणे त्या गोकुळामध्ये. तिथं पाय ठेवायचा होता गोकुळामध्ये मला. पाय ठेवण्या त्या भूभागी, योग्य नसे मज समदुर्भागी. मला कळून चुकलं म्हणे की इथं पाऊल ठेवण्याच्या सुद्धा मी लायकीचा नाही. म्हणून मी आधी काय केलं? तुझ्या पदाने पावन झाला, कण कण जेथील धुळी मधला. तुझ्या पदस्पर्शाने जिथली धूळ पावन झालेली होती, ती धूळ मी आधी मस्तकी लावली म्हणले. प्रेम दिसे जे तेथ पशुतून ते न माझी हृदयी, अविट माधुरी भक्ती रसाची, चाखलीच कधी नाही जय हरी सुख कंदा. जे पशूंमध्ये दिसतं प्रेम तुझ्याबद्दलचं, ते माझ्यासारख्या माणूस असून माझ्या हृदयामध्ये कधी उत्पन्न झालं नाही म्हणे. ही अवीट अशी गोडी मी कधी भक्तिरसाची चाकलीच नाही म्हणे. सुकृत फळा ये बहुजन्माचे, दर्शन म्हणून घडे व्रजाचे, सकलांचा तो बघता प्रेमा, गहिवर ते मन हे सुखधामा. माझं काहीतरी सुकृत होतं बहुत जन्माचं, म्हणून तुझं ते व्रज पाहण्याचा योग आला म्हणले मला. पाहता मी तिथं गेलो, नंद बाबाच्या घरात गेलो. पाहताच मज प्रेम भरानी, आलिंगण दिधले नंदानी, बहुदिवसी लढीवाळ घरासी, यावा त्या परिहर्ष तयासी. स्वतःच लेकरू घरी आल्यासारखं त्यांना आनंद झाला म्हणे. त्यांनी मला पुढे येऊन आलिंगन दिलं. नाना रीती करुणी स्वागत, माझं स्वागत सत्कार केला. मला तयांनी म्हटले हासत, वाट कशीही इकडे चुकली, उद्धवजी धन्यता वाटली. हो उद्धवा कुणीकडे चुकलात वाट, झाले बरे तुम्ही दिली दुबळ्यास भेट. सांगा आधी कुशलते मजला हरीचे, होते तया स्मरण का कधी गोकुळाचे. हे आमच्या दादांच्या उद्धवागमनामधलं वसंत दिलिकेतलं पद, वसंत दिलिकेतलं पद. त्याला आमची आठवण होते का नाही ते सांगा म्हणे. कसं आहे ते सांगा, तुम्ही इकडे चुकून कशा आलात. असे कुशल ना राम कन्हैया, स्मरण करीती का माझे, साधा गवळी मी ते झाले, सत्ताधारी राजे जय हरी सुख कंदा. त्याला आमची आठवण येते का नाही एवढं सांगा म्हणले फक्त. आम्ही तर गवळीच आहोत, ते राजे झालेत म्हणले. आता त्यांना आमची आठवण येते. एवढ्यात उपहाराचे घेऊन हाती, माय येत तो ओटीवरती, कुसे मला बहु आतुरतेती, पदर जरासा ओढून पुढती. आता यशोदा माता आल्यात, हे ओटीवर बसलेले होते बाहेर.
तिनं फराळाचं ताट, प्लेट नसायची त्या काळात, फराळ म्हणजे चांगला ताटभर फराळ असायचा, ती ताट घेऊन हातात आली. आता नेमकाच दमून भागून आलाय म्हणून ती आली. आता त्या काळातली स्त्री आहे. मी नेहमी म्हणतो ह्या 2-4 बाया ज्या डोक्यावर पदर घेतलेल्या दिसतात ना, ही शेवटची पिढी आहे. त्याच्यानंतर हे पाहायला सुद्धा भेटणार नाही. आणि ब्राह्मण स्त्रीला दोन्ही खांद्यावर पदर सांगितलेला आहे, कारण ते पाय पवित्र आहेत, शिर पवित्र नाही. पण इतरे जणांनी मस्तकावर घेतलेला पदर आता पुढे पाहायलाही राहील का नाही सांगता येत नाही. ही माय तशी होती, डोक्यावर पदर घेतलेला होता आणि परका माणूस आला म्हणून तिनं ती पद्धत सुद्धा फार सुंदर असते बरं. असा सरकन पुढे घ्यायचं, ज्यानं पाहिलंय त्यालाच ते माहिती आहे. न कळत बाया पदर पुढे घेतात, केव्हाशी घेतला जातो तो कळत सुद्धा नाही. पण तेवढ्याच तत्परतेनं तिनं होताच डोक्यावर, पण तिला अजून थोडासा किंचित पुढे घेतला आणि काय म्हणते, घेतले सबहू उद्धव जी श्रम, कुशल सेना बाळ तिथे मम, येईल इकडे सांगा केव्हा, ओढ लागली नितया जीवा. ते कळायचं कशाहून, तर फक्त बांगड्यांच्या हालचालीहून कळायचं की बाईनं पदर पुढे घेतलाय, कारण तेवढ्या बांगड्या असायच्या हातामध्ये. आणि तिनं विचारलं काय, तुम्ही श्रम घेऊन आलात, माझं लेकरू तिकडं कुशल आहे ना, आणि इकडं केव्हा येणार आहे ते सांगा म्हणे, माझ्या जीवाला त्याच्या भेटीची आस लागली आहे. मध्यंतरी राम येऊन गेला म्हणे, बलराम येऊन गेला, 2-4 वेळा येऊन गेला. राम येऊन गेला भेटून, हरी सनुरली काय आठवण. पण कृष्णाला आमची काय आठवण पण येत नाही का, आम्हा सपरित्याच्या लीलांचा, पळही विसरण पडतो साचा. त्याला येत नसेल न येऊ म्हणे, पण असा एक क्षणही जात नाही म्हणे की त्याची लीला आम्हाला आठवली नाही. काय होतं, हसणे रुसणे रडणे पडणे, अवखळ खोड्या करुणी छळणे, हळूच खाई चोरून लोणी, साई कारण बसे हटोनी. त्याला काही देत नव्हते का म्हणे मी, पण त्याला खोडच होती म्हणे, चोरून खायचा. आणि तुलाच लोणी लागते म्हणून मी साय जमा करायचे, तर हा सायच मागायचा. त्याचं हसणं, त्याचं रुसणं, त्याचं रडणं, त्याचं पडणं, वल्लभाचार्यांनी रचना केलेली आहे ना. अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, हृदयम मधुरम गमनम मधुरम, मधुराधिपते रखिलम मधुरम, मधुराधिपते रखिलम मधुरम. त्याचं सगळंच गोड आहे म्हणजे, त्याचं हसणं गोड, त्याचं रुसणं गोड, त्याचं पडणं गोड, त्याचं रडणं गोड, सगळं गोड. त्याची आठवण आम्हाला मात्र सारखी येते म्हणे. आणि उद्धवजी तुम्हाला एक विचारते म्हणे, मिळत सेना तेथ उद्धवा त्यास सायनित लोणी, तुमचा झाला राजा तरीही बाळच माझा अजुनी, जय हरी सुख कंदा. तुमचा राजा झाला म्हणले, पण माझं बाळच आहे, त्याला तिथं अजूनही साय लोणी भेटतं का हो नित्य. म्हणजे त्याला मागितल्यावर देत असतील, मागितल्यावर तर भेटतं ना, तिथं हॉटेलातही भेटतं, मागितलं की भेटतं. पण त्याची आवड ओळखून देणारं कोणी आहे का तिथं. उद्धवाने एक एक यांचा शब्द कानामध्ये साठून घ्यावा. उद्धव सांगतायत भगवंताला, जरी स्मरण तव हृदयी आले, तुझी नुसती आठवण जरी आली, यशोमतीचे भरती डोळे, उरी धरुण तव विटी बासरी, वत्सल हृदया मना आवरी. तिला आठवण आली की तिनं पटकन तुझं काही साहित्य असावं, तुझा विटी असावा, तुझा दांडू असावा, तुझा चेंडू असावा, तो पटकन उचलावा, तिनं हृदयाशी धरावा आणि आपल्या हृदयाला शांत करावं. आता मी तिथं आलो हे हळूहळू सगळ्या गावात कळालं म्हणले. कृष्णाकडून उद्धव आला, कळता सारा ब्रजजन जमला, शब्दा शब्दा मधुन तयाचे, तरंग उठती तव प्रेमाचे. एक जण बोलायला लागला, त्यांच्या प्रत्येक शब्दात तुझं प्रेम दिसत होतं म्हणले. अनेक लीला कथिल्या त्यांनी, असे तिथे हे पुसती कोणी. सगळ्या लीला सांगाव्यात त्यांनी, आणि तिथं असं आहे का. आमच्या काना इथून उडी मारली होती, तुमच्या तिथं तसं होतंय का.
कानानं माझ्या घरी असं माझ्या लुगड्याच्या चिंध्या केल्या होत्या, तुमच्या तिथं करतो का? असं प्रत्येकानं एक एक लीला सांगून उद्धवाला विचारावं. उद्धव म्हणला, देवा लाजून गेलो रे, म्हणला काही नाही म्हणला आमच्या नशिबात. लाजून मी एवढेच म्हटले, रत्नासह कधी खापर तुळले. अरे तुम्ही रत्न आहात म्हणून भगवंताचा प्रकाश तुमच्यावर पडला आणि तुम्ही लखलखून गेलात. आम्ही खापर कोणत्या? आमच्या कुठे नशिबी म्हणे तो आनंद. तुम्ही खरा आनंद तुम्ही उपभोगलात. आणि देवा मी त्यांना असं म्हणलं की तुम्ही रत्न आहे, मी खापर आहे. नंद यशोदा व्रज गोपाला, सवे परिसता तव मधुलीला. आता नंद यशोदा त्या व्रजातले सर्व गोपाळ यांच्यासोबत तुझ्या गोष्टी ऐकण्यात, तुझ्या मधुलीला गोड लीला ऐकण्यामध्ये प्रसन्नता दश दिशास आली. रात्र आणि न कळे केव्हा रजनी सरली. रात्रभर आमच्या गप्पा चालू होत्या, ते सांगत होते, मी ऐकत होतो, आणि केव्हा एकदा उजाडलं ते कळालं सुद्धा नाही म्हणे. रात्रच सरली, तुझ्या लीला सरल्या नाही. काय? रात्रच सरली पण तुझ्या लीला संपल्या नाहीत. आणि भगवंता गोकुळच्या त्या प्रभात काला मी न कधी विसरेन, अपूर्व काही सुख अनुभविले, उपमा त्यास दुजीन, जय हरी सुख कंदा. पहिली रात्र अशी गेली म्हणले, सूर्योदय झाला आणि तो जो प्रभात काळ होता तो मी कधी विसरणार नाही. अपूर्व असं सुख आहे म्हणले तिथं. प्रभात समयी प्रभावशेची, मुखे उजळवी दश दिशांची, ध्यान स्थित शुक्राच्या हृदयी, जणुका संजीवनी स्फुरेही. इतकी मंगल प्रभात होती की त्या शुक्राच्या चांदणीनं, म्हणजे शुक्राचार्यांना जशी संजीवनी स्फुरावी तसं वातावरण तिथलं तयार झालं होतं. शीत सुगंधी वाहत वारा, वृक्षांचा डुलवित पिसारा, संगीताचे वातावरणी, राज्य पसरले मधुर निदानी. वनातुनी पक्षाचे कूजन, कमला भवती द्विरेफ गुंजन, वाजती ऋणझुण घागर माळा, बिलगुण धेनूच्या कंठाला. फेणील पात्री धारांचा ध्वनी, मथनाची ये खळबळ काणी, घर घर मंजुळ ती जात्याची, साथ जयासह वधूरवाची. शांत असा वारा वाहत होता, वृक्ष आपली पानं हलवत होती, त्यांची सळसळ होती. बघा कशा कशाचे आवाज सांगितलेले आहेत. आणि वनामधून पक्ष्यांचे आवाज येत होते, भुंगे कमळाभोवती फिरत होते, त्या भुंग्यांचा गुंजारव ऐकू येत होता. वासर झटे घेत होते आईजवळ जाण्यासाठी म्हणून त्यांच्या गळ्यातल्या घुंगरमाळा वाजत होत्या. आणि दूध काढणं चालू होतं, त्या कासंडीमध्ये दूध भरत आलेलं होतं, फेस येत होता. प्रत्येक धारेबरोबर तो ध्वनी वेगवेगळा आवाज येत होता. आता ज्यानं दूध काढताना पाहिलंय, पाहिल्यापेक्षा ते ऐकलंय, त्याला ते सर्र सर्र जो आवाज आहे ना तो वेगवेगळा येतो, ते कसा येतो ते कळतं. असे सगळ्या प्रकारचे आवाज. त्याच्याच बरोबर कोण्या घरामध्ये दधीमंथन चाललेलं होतं, ती घुसळत होती, आणि त्यावेळेसचा जो आवाज होता त्या डेऱ्याचा, तो आवाज सुद्धा त्याच्यामध्ये मिसळत होता. त्याचबरोबर कुणी माऊली घरामध्ये बसून जात्यावर दळत होती, त्या जात्याची घरघर सुद्धा त्या जात्यावर ओवी म्हणणाऱ्या बाईच्या, म्हणजे वधूरवाची, म्हणजे त्या बाईच्या आवाजासोबत हे सगळं संगीत एकत्र झालेलं होतं. हा वाद्यवृंद होता, ऑर्केस्ट्रा, बरोबर आहे की नाही? वेगवेगळी वाद्य वाजतायत, प्रत्येकाचा वेगळा आवाज आहे. वृंदवादनी मधुर शाया, भजन तुझ्या नामाचे. वृंदवादनी मधुर शाया, भजन तुझ्या नामाचे. दामोदर हरी मुकुंद माधव, दामोदर हरी मुकुंद माधव, अमृत जणू श्रवणाचे. वृंदवादनी मधुर शाया, भजन तुझ्या नामाचे. वृंदवादनी मधुर शाया, भजन तुझ्या नामाचे. अशा या वृंदवादनामध्ये सगळ्या वाद्यांचा वृंद जे वाजत होता, त्यामध्ये सगळ्यात सुंदर काय होतं? तुझ्या नावाचं भजन.
दामोदर हरी मुकुंद माधव, दामोदर हरी मुकुंद माधव, अमृत जणू श्रवणाचे. कानांसाठी ते अमृत होतं. दामोदर हरी मुकुंद माधव, हा तुझ्या नामाचा घोष ऐकत ऐकत गेलो ऐकत मधु भजनेती, स्नानास्तव मी यमुनेवरती. तुझ्या भजनांना ऐकत ऐकतच मी यमुनेवर गेलो. कशासाठी? स्नानासाठी. भेट तेथ मज पावन झाली, तुझ्या देवतांची वनमाळी. आणि तिथं गेलो आणि तू ज्यांना देव म्हणतोस त्या देवतांची भेट झाली म्हणे. तुझ्या देवी तिथं होत्या. तव भक्तीच्या प्रेम सुधेनी, सूर्याच्या शुभ कोमल किरणी, जणू कमलिनी सजीव झाल्या, अशा गोपिका तेथ मिळाल्या. जणू तुझ्या भक्तीच्या प्रेमसुधेनं भरलेल्या आणि सूर्याच्या शुभ कोमल किरणांनी कमळ उगवावीत तशा त्या गोपिका त्या यमुनेच्या काठावर दिसल्या म्हणले मला सगळ्या. आणि त्या सकलातही दिसे विशेषी, बहुविध भक्ती मधुरा जैशी, उषा जियेच्या चरण तळासी, अळता लावी प्रेम भरेसी. उशेण जिच्या पायाला अळता लावावा म्हणजे मेहंदी लावावी अशी साक्षात मधुरा भक्तीचं रूप असणारी राधा मला तिथे दिसली. म्हणजे कशी होती ती? उपमा देऊ कशी रतीची, अधिदेवी जी कामुकतेची, पवित्र जणू ही यज्ञ ज्वाला, शीतलता लाजवी शशीला. तिला रतीची तरी उपमा कशी देऊ म्हणे. रती सुंदर होती मान्य, पण रती कामुकतेची देवी आहे. ही तशी नव्हती, ही साक्षात यज्ञ ज्वाला होती. यज्ञाची ज्वाला जशी प्रज्वलित असते ना तशी ही होती, पण शीतल होती. म्हणजे चंद्रासारखी शीतल होती. अशी राधिका भवभय हरिणी, तेथ पाहता नयनी, देवा मम अभिमान गळाला, नत झालो तच्चरणी, जय हरी सुखकंदा. अशी ती राधा पाहिली म्हणले, माझा अभिमान गळाला आणि मी तिच्या चरणावर लोटांगण घेतलं. आता ह्या सगळ्या जणी तुझ्याबद्दल विचारायला लागल्या मला. नाना रीती तुझ्या विषयी, गोपी वदती हर्षुन हृदयी, गहीवरुणी रुसुनी कोपाने, निघे वाकडे वचन मुखाने. गहीवरून विचारायला लागल्यात, कोणी रुसून विचारायला लागल्यात, कोणी रागावून विचारायला लागल्यात. बोलता बोलता तुझ्याबद्दल वाकडेही बोलायला लागल्या म्हणले. एक विचारी पाहताच मज. आता ही साधी होती बिचारी. आनंदीना असे अधोक्षज, आमचा कृष्ण आनंदात आहे ना असं एकीने विचारलं. वदे दुजी त्या कधीच काही, आठवही येथील नच होई. आता ही तिच्यापेक्षा वरची ती म्हणली त्याला काय इकडची आठवण बिठवण येते का नाही. तिसरी म्हणते अन्य म्हणे गे आम्ही अडाणी, रूप गुणाची नसे मोहिनी, त्यासी संगत कशी रुचावी, लता माधवी भ्रमरा व्हावी. आपण अडाणी खेडवळ म्हणे. हातपाय धुतले, तोंडावून हात फिरवला तरी पुरेस आहे. दारसाचं माहितच नाही म्हणे आपल्याला कधी. त्याला अशा आपण आवडू कशा. आता तो राजा झालाय. चौथी म्हणते कुठे गुणाची पारख त्याते, अरसिक चंचल तो कुणी वदते, संगत सुटली बरे खलाची, स्मृती ही आता नको अशाची. जाऊ दे का म्हणे, त्याला कुठे गुणाची पारख होती म्हणे. आपण अशा जरी असलो तरी आपण रसरशीत आहेत म्हणे. वरून चोपडलेलं तर नाहीत. जे काही आहे ते आपलं नैसर्गिक आहे. त्याला गुणाची पारख नव्हती म्हणे. जाऊ दे, तो अरसिक आहे म्हणे. बरं झालं म्हणे गेला. अशाची आठवण सुद्धा नको, कारण त्याची आठवण काढली की त्याच्या आठवणीनं आपला जीव जातो म्हणे. त्याला त्याचं काही वाटत नाही. तुला कशासाठी पाठवलं रे उद्धवा. पुरते मिळले व्रजमाती सवा, नाही ते बघण्यासी, धाडियले ना त्या कपट्याने, उद्धवजी आपणासी. जय हरी सुखकंदा. आमचं सगळं व्रज मातीत मिळालं की नाही हे बघायला पाठवलं का म्हणले त्यांना. तीच इच्छा आहे ना म्हणे त्याची. समजूत त्यांची करण्यासाठी. आता यांना वाटलं आपण थोडं यांना ज्ञान सांगावं की तुम्ही आणि तो काही वेगळे नाहीत, इथे कुठलाही द्वैत नाही, तुमचं अद्वैत झालेलं आहे. देव म्हणजे तुम्ही आहे, तुम्ही म्हणजे देव आहे, असं यांना ज्ञान सांगायला चालू. आता ज्ञानी होता ना, यांना सांगायला चालू केलं. तुमच्यापेक्षा काय देव वेगळा आहे का. भगवंत तुमचंच स्वरूप आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत विराजमान असतो. आता यानं ज्ञान सांगायला चालू केलं. समजूत त्यांची करण्यासाठी,
वेदांताच्या कथिल्या गोष्टी, परी उलट माझे ती राधा, वाभाडे काढी गोविंदा. तिनं माझेच वाभाडे काढायला चालू केले म्हटले. म्हणे राधिका मज उपहासून, उद्धवजी हे तुमचे भाषण. ती काय म्हणली, उद्धवजी तुमचं हे बोलणं कसं आहे म्हणली. गमे मला की जसे सीताफळ, गर बहु थोडा बियाच पुष्कळ. तुमचं बोलणं म्हणे नुसतं सीताफळासारखं म्हणे, चगळून चगळून बेजार गर गेला पोटात, एवढा खंडीवर बियात निघाल्या म्हणे. काही अर्थ नाही म्हणे, तुम्ही काही सांगू नका. तुझ विषयी बोलत असता ती, प्रेम बघून ते उत्कटताती. तन्मयता भावा कुलवृत्ती, पडलो मी तच्चरणावरती. तुझ्याबद्दल बोलताना त्यांच्या मनात असणारं प्रेम, त्यांच्या मनातली ती उत्कटता, त्यांच्या मनातली ती तन्मयता, त्यांच्या मनातली ती भावविभोलता, हे सगळं पाहिलं आणि मी त्यांच्या चरणावर लोळण घेतली म्हणले. आणि देवा मला आज कळालं, आज कळाले मज गोपाळा, गोकुळचा का तुला जिव्हाळा. व्रजललनांचे निघता नावही, गहिवर का तुझई तुका येई. त्यांचं नाव घेतल्याबरोबर गोकुळातल्या लोकांचं तुझं गुर एवढं का गहीवरून येतं ते आज कळालं म्हणले. म्हणून ते इंद्रेशजी महाराज एक पद म्हणतात, सध्या फार म्हणजे प्रसिद्ध झालेलं आहे ते. व्रज जन प्रियतम बाल मुकुंदम, राधारमणम हरे हरे, राधारमणम हरे हरे. व्रज जन प्रियतम बाल मुकुंदम, राधारमणम हरे हरे, राधारमणम हरे हरे. केसर तिलकम कृष्णवर्णं, केसर तिलकम कृष्णवर्णं, राधारमणं हरे हरे, राधारमणं हरे हरे, राधारमणं हरे हरे, राधारमणं हरे हरे. भगवंता रुक्मिणी रमण नंतर झालात म्हणे, राधारमण का म्हणतात ते आज मला सगळं कळालं. मांडून सोन्याच्या देव्हारी, सोन्याचा देव्हार आहे म्हणले तुझ्या इथं, आणि मूर्ती कशाच्या आहेत. पूजिसी बल्लव मूर्ती मुरारी, त्या गोपाळांच्या मूर्ती करून बसवल्यास म्हणले तू, दुसऱ्या देवाची पूजा करत नाहीस ते. करीशी त्यांचे भावे चिंतन, आता उमगले त्यातील कारण. देवा आज कळालं म्हणले की तू त्यांची पूजा का करतोस, त्याच्या मागचं कारण आज कळालं. देवा या दीनाची चरणी एकच विनती आता, प्रेम तसे दे मजसी मोक्षही, शुष्क तुच्छ ज्या पुढता, जय हरी सुख कंदा. तसं प्रेम दे देवा म्हणले, एवढीच मागणी आहे, मोक्ष सुद्धा नकोस. तुकाराम महाराज म्हणतात ना, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा, आम्हा भक्तीची आवडी नाही अंतरी ते गोड. काही नको म्हणले आम्हाला, मोक्ष नको, आम्हाला भक्ती तेवढी द्या. त्यांच्याजवळ जसं प्रेम आहे तुमच्याबद्दल तसं प्रेम आमच्या हृदयामध्ये उत्पन्न करा. पाय बंद घाली प्रेमासी, तरकट बुद्धी नको विनाशी, श्रद्धा सात्विक सुंदर भोळी, राहो हृदयी मम वनमाळी. श्री कृष्णाच्या असुनी जवळी, उद्धवास योग्यता न कळली, व्रजात व्हावी जाणीव त्याची, हीच थोरवी सत्संगाची. त्याला जवळ राहून योग्यता कळाली नव्हती ना, म्हणून भगवंतानं तिथं पाठवलं. आणि हे कळणार कुठून होतं तर म्हणजे सत्संगातून कळणार होतं. तुझे यशची तारिते परिन केवळा तारवे, सहाय्य असल्या असे तरीच शत्रूला मारवे. न भागवत भेटता न घडता ही सत्संगती, न अज्ञ हृदये तशी तव यशोरसी रंगती. मोरोपंताची केकावली बरोबर आठवते कुठे ना कुठे. काय मोरोपंत काय म्हणतायत, देवा तुझं गुणगान तुझं यश प्रत्येकाला संकटातून तारते माहितीये म्हणले, यात शंकाच नाही. पण तुझी श्रद्धा तुझी कथा
जोपर्यंत एखाद्या संताच्या मुखातून ऐकायला भेटत नाही तोपर्यंत हे माणसाच्या जीवनामध्ये हे काही घडून येत नाही म्हणले. आणि माणूसही जोपर्यंत दुसऱ्याकडून ही कथा ऐकत नाही तोपर्यंत तो भक्तीच्या रंगात रंगत नाही. म्हणून कदाचित त्या भागवतांची भेटी करण्यासाठी तुम्हाला तिथं पाठवलं होतंच. कृपा करील जरी का जग जेठी, भागवतांची होते भेटी. ईशण उमगे सत्संगाविन, कसे चक्र हे असे विलक्षण. तुझी भक्ती करायला ते भक्त तयार होतात म्हणे, आणि तुझी भक्ती करण्यासाठी ते भक्तच दुसऱ्याला तयार करतात. हे असं चक्र चालूच राहतं म्हणले तुझं. पूर्वजन्म कृत पुण्य बलाने, उद्धव तरला ते लिलेने. धन्य धन्य तो भागवतोत्तम, लोटांगण तत्पदी सदा मम. नयन जलाने भिजवित चरणा, उद्धव गे लोळ नदी नमना. उचलून हृदयी श्री हरी त्याते, वदे हेच रे हवे अम्हाते. खरं सांगू का उद्धवा, याच्यासाठीच मी जन्माला येतो म्हणले. अहम भक्त पराधीना, मला भक्त तयार करायचेत म्हणले, बाकी काही करायचं नाही, म्हणून तर मी जन्माला आलो म्हणले. उद्धवानं भगवंताच्या चरणावर लोटांगण घेतलं आणि भगवंताच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक चालू केला. भगवंतानं पटकन त्याला उचललं, हृदयाशी धरलं. पूर्ण काम असताही मजसी, हवी भक्त जन हृदये. तया विणे करमे न म्हणून मी, जन्माभूमीवर ये. जय हरी सुखकंदा. भक्ताशिवाय करमत नाही म्हणले. मी तर पूर्ण काम आहे, मला कशाची अपेक्षा नाही, पण भक्तांची आशा आहे म्हणून मी जन्माला येतो म्हणले. रहा उद्धवा शांत म्हणे तू, पूर्वैन मी तव सकल ही हेतू. पुन्हा कधी तरी कथीन साचे, हृदगत जे मम गुज जीवीचे. उद्धवा, आता तू शांत राहा म्हणले. पुन्हा कधीतरी निवांतपणे तुला मी माझ्या हृदयातलं जे हृदगत आहे ते सांगल म्हणे, माझ्या जीवाचं गुज जे आहे ते सांगल. आणि भगवंतानं यथावकाश पुढे उद्धव गीता सांगितली, तो प्रकार प्रसंग येणार आहे पुढे. आता भगवंतानं आज्ञा केली सेवकांना, सेवकास सांग तर्षिकेशी, घेऊन या रे सन्मानासी. प्रिय उद्धव हा आज तयाचे, पूजन मजसी करावयाचे. जा रे म्हणले, सन्मान घेऊन या सगळा, मला आज उद्धवाची पूजा करायची. कोण म्हणतंय? भगवंत म्हणताय. पीतांबर बहुमोल जरीचा, सुरेख कंठा नवरत्नाचा. प्रेमे ठेवी मुकुट शिरावर, रत्न खचित दैदिप्य रमावर. पितांबर अर्पण केला त्याला, शेला दिला, शेला पांघरला अंगावर, कंठा घातला रत्नखचित, आणि प्रेमानं मुकुट सुद्धा त्याच्या मस्तकावर ठेवला. प्रेमळ हृदयी उद्धवजीच्या, लहरी उठल्या कोमलतेच्या. हर्षभरित शुभ नयना मधुनी, थेंब दोन पडले हरिचरणी. त्याच्या नयनातून त्या प्रेमानं 2 थेंब भगवंताच्या पायावर पडले. शक्ती तया बिंदू तिल नचये, शब्दांच्या सिंधूसी. हसुनी दिदला निरोप देवे, आलिंगुण तयासी. जय हरी सुखकंदा. ज्ञानमार्गी उद्धवाचं हृदय भक्तीनं, हृदयानं भक्तिमय होऊन गेलं. भक्तिमय झालं त्याचं हृदय. जे ज्ञानमय होतं ते भक्तिमय झालं, केवळ भगवंतानं ते घडवून आणलं म्हणून. आणि याच्या डोळ्यातून जे 2 थेंब पडले ते भगवंताचं कौतुक करण्यासाठी, भगवंताचे उपकार मांडण्यासाठी. त्यानं शब्दांचा सागर जरी खर्च केला असता तरी झालं नसतं, तेवढं त्या 2 थेंबामधून व्यक्त झालं म्हणजे. आता हा झाला प्रेमाचा एक प्रकार. आता दुसरा एक प्रकार पाहूया, भगवंताचा भक्तावर असणारा प्रेमाचा प्रकार. पुढे एके दिवशी काय झालं? एके दिवशी प्रभात समया, द्विजगण वंदित रविये उदया. कमलवनाची उघडीन दारे, स्वागत करती द्विरे फसारे. सकाळ झाली, मंजूळ अशी पहाट आहे, ती द्वारकेची पहाट आहे. द्वारावतीची जागृत झाली, प्रसन्नता ही जणू त्या काली. कस्तुरी जल सम्मार्जित पथ, लक्ष वेधिती शृंगारित रथ. कस्तुरीच्या जलानं, कस्तुरी जिची किंमत, त्या नेपाळहून ती कस्तुरी फक्त जगन्नाथाला, तिरुपतीला, पांडुरंगाला लावण्यासाठी येते. लाखोत जिची किंमत आहे, त्या कस्तुरीचे त्या काळामध्ये सडे घालत होते म्हणे, पाण्यात मिसळून. एकेकाळी कस्तुरीचे घालत होते. पुढे काय झालं म्हणे, केशराचे सडे चालू झाले, कस्तुरी महाग झाली म्हणून मस्तकाला लावणं चालू झाली. फक्त मस्तकाला लावण्यापुरती वापरायला लागले. आणि मग केशर जो होता
तो कपाळाला लावायला लागले आणि कुंकाचे सडे घालायला लागले. पुढं जसा काळ बदलत गेला तसं तसं मग कुंकाचे सडे घालायला लागले आणि केशर कपाळाला लावायला लागले. मग पुढे कुंकू कपाळाला लावायला लागले आणि शेणाचे सडे घालायला लागले. तर पुढं काय होईल ते बघा. कारण आता सडेच घालणार, मग त्या शेणाचा उपयोग काय करायचा. एवढी श्रीमंती होती त्या द्वारकेमध्ये की कस्तुरीचे सडे घालायचे. मूल्यवान सुंदर वेशाते उच्च नीच हे नवते नाते. कोणी गरीब आहे कोणी श्रीमंत आहे असं काहीच नव्हतं. म्हणजे सगळेच भारीचे कपडे घालायचे, ब्रँडेड. कारण ते विकत घ्यायचं कामच नव्हतं, जायचं घेऊन यायचं, जायचं. एवढी सुबत्ता. जिंकाय सर्वही मंगल सर्वही सुंदर सत्संगे जणू सकल चराचर. जिंकाया की वीणेचा स्वण पक्षी करती मंजुल पूजन. उपवन सुरभित शीतल वारा पथिकांचा श्रम निववी सारा. तेवढ्यात ही अशी मंजूळ पहाटे, तेवढ्यात काठीचा आधार घेऊन विप्र एक त्या समयी. अधोवदन जातसे पथाने शंका कुलसा हृदयी. जय हरी सुख कंदा डुगडुगा हले ती मान तनूची घाण. बरोबर आहे नुमत आहे. नेसण्या छान एक लंगोटी मस्तकी वाढल्या जटाकरा मध्ये काठी. आता त्याच्या जटा वाढल्या, दाढी वाढली. असा एक म्हातारा ब्राह्मण काठी टेकत टेकत तिथं आला आणि इकडं तिकडं पाहतोय. त्याच्या चेहऱ्यावर शंका स्पष्ट जाणवतीये. कसा आहे तो. मूर्ततयाची कृश दुर्बलती मांसा विण जणू घडली होती. उठुनी दिसती कोपर जानू ग्रंथील बोरूच्या काड्या जणू. ब्रह्मदेवानं म्हणे याला बनवायला घेतलं आणि नेमका त्याचा मांसाचा जे साठा होता तो संपला. मग देवानं काय केलं, ब्रह्मदेवानं हाडण कातड गुंडाळून याला पाठवून दिलं म्हणे खाली. कसं दिसत होतं याचं रूप. त्याच्या ह्या गाठी, बांबूला जशा गाठी असतात का नाही तशा गाठी दिसायच्या, फक्त बाकी सगळं सरळ सोट. एवढा वाळून वाळून गेलेला होता. रक्त ही तती त्वचा पांडुरा भासत से की भस्म धुसरा. भस्म लावायचं सुद्धा काम नव्हतं, पांढरा फटक पडला होता. चिंधी मळकट माझे भवती जवळ उपाधी दुसरी नव्हती. कमरेला फक्त लज्जा रक्षणा एवढी चिंधी होती, बाकी काही नव्हतं जवळ. दाढी करायला तर पैसेच नव्हते. भावहीन मुद्रा सुरुकुतली दाढीत हिनच जाय झाकली. ती दाढी वाढली होती पण त्याची भावहीन मुद्रा त्या दाढीत सुद्धा झाकत नव्हती. खोल जाऊनी शोधित होते नेत्र काय हृदय हरिते. त्याचे डोळे इतके खोल गेले होते की हृदयात असलेल्या हरीला शोधत होते का काय की नाही, एवढे खोल गेले होते. वृक्ष भडकता भवती वनवा होर पळोनी जसा दिसावा. शिणलेला हा संकट जर्जर तसा दिसत असे तेथ विप्रवर. दारिद्र्या जणू आश्रय देहा ज्या सकलांनी त्यजिले. सुर समुदायी शिवेची केवळ भयद विषा प्राशियले. जय हरी सुख कंदा. हे यांच्याकडे दारिद्र्य आलं म्हणे. ते दारिद्र्य म्हणलं की मी तुझ्या घरी राहायला येऊ का. हे म्हणले म्हणे या, आम्ही दोघंच आहेत म्हणले, मी माझं दैव. ते तुम्ही राहिले तर हरकत नाही. तेव्हापासून दारिद्र्य याच्या जवळ राहायला आलं म्हणले. जसं शंकरानं विष स्वीकारलं ना, यानं दारिद्र्य स्वीकारलं म्हणे. आपल्याशी करी विचार द्विज ओळखील का मित्र आता मज. या विभवाचा तो की स्वामी भीकन पुरती मिळत असा मी. तो विश्वाचा स्वामी आहे म्हणे, विभवाचा स्वामी आहे आणि मला भीक मिळत न मिळत याची सुद्धा शाश्वती नाही म्हणले. नमविले तेथ नमविले बलाढ्य राजे ओरही माणित नाही माझे. यानं मोठमोठे राजे नमवले म्हणे, मला गावात पोरग सुद्धा भीत नाही म्हणे. आम्हा मध्ये कितीतरी अंतर हीण काजवा मी तो भास्कर. मी काजवा आहे म्हणले, तो सूर्य आहे. आसन, पुढचं वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे. आसन लवही मज विभवाची धनेशम विली तृषा कुणाची. भेट तयाची केवळ भावी गोष्ट परी ही कशी घडावी. त्याच्या वैभवाची मला आस नाही म्हणले. धनानं कोणाची तृषा भागवली, किती भेटलं तरी हापापा संपत नाही ना. मला फक्त त्याची भेट पाहिजे म्हणे, पण ती कशी होईल. परिचय नाही इथे कुणाशी असे म्हणत जो विप्रमणासी. पौरव देत्या नमन करोनी द्विजवर्या आलात कुठोनी. त्याच्या मनात चाललंय की मला कुणाचा
परिचय नाही, मी कोण सांगेल मला, असं त्याच्या मनात आलं. आणि योगायोग, आता तो द्वारकेचा नागरिक आहे, सज्जनच असणार बरं. तो पटकन आला आणि भूदेवा कुठं आलात, कोण पाहिजे तुम्हाला? बहु लांबून मी श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आलो, पाहुण तुमची श्रीनगरी ही गोंधळुनी परी गेलो, जय हरी सुख कंदा. मी फार लांबून आलोय म्हणे. आणि कशासाठी आलोय? तर माझ्या श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आलो, पण तुमची नगरी पाहिली आणि गोंधळून गेलोय. अपूर्व शोभा अपार वैभव, क्षणोक्षणीला रूप धरी नव, गृहे सारखी कांचनमय ही, शोधू कोठे नव न कळेल वही, साह्य तुम्ही मज कराल काजी, भेट हरीसी करवा माझी, पुरुष व देतो अवश्य देवा, धन्य म्हणा आपुल्या सुदैवा. म्हणजे इथलं सगळं लखलकाट दिसतोय. म्हणले पाहून मी भांबावून गेलोय, माझी थोडी मदत कराल का, मला हरीची भेट करून द्याल का? तर म्हणलं अवश्य देवा. आणि तुमचं नशीब असं आहे म्हणले, प्रतिदिनी देऊन अर्घ्यरवीशी, अग्निकार्य संपता विधीसी, सुवर्ण मंडित शतगोदाने, द्विजास देत हरी सन्माने. अहो योगायोग म्हणे तुमच्या अंगावर फाटकी चिंधी नाही. रोज भगवंत काय करतात, सकाळी भगवंत सूर्यनारायणाला अर्घ्य दिल्यानंतर, त्यांचा जो काही यज्ञविधी आहे तो केल्यानंतर, सोन्यानं मढवलेल्या अलंकार घातलेल्या 100 गायींचं रोज दान करतात. म्हणे एक गाय तुम्हाला भेटली तर तरले म्हणे तुम्ही, याच्यातून पार काही गरज नाही म्हणले, तुम्हाला नशीबवान आहात. दान जन्म भर येईल कामी, बरा भेटलो वेळेवर मी वेळेवर भेटलो म्हणले तुम्हाला, बरं झालं, घेऊन जातो म्हणले तुम्हाला तिथं. नवला आपुले वाटत मजला, आजवरी कान येथ आला. इथं का आले नाही म्हणले आजवर तुम्ही? तेव्हा एवढा हाल सोसत बसले, लवकर आले असते तर एवढे हाल झाले नसते म्हणले तुमचे. तेवढ्यात वासुदेव भगवान आपुले नित्य कर्म उरकोनी, सभे सनिगती तो दारी हा, द्विज देखियला नयनी, जय हरी सुख कंदा. ते परत निघाले होते आणि तेवढ्यात यांनी सभेला जाता जाता वाटेत हा पाहिला ब्राह्मण आणि ओळखलं भगवंतानं. भान नौरले यदुनाथा ते, मिठी मारिली धावून त्याते, संपवनी निज वनवासासी, राम भेटला जणू भरतासी. भगवंत रथावरून जात असतील, असे तर जात नसतील. धावत्या रथातून भगवंतानं उडी मारली मित्रासाठी, आणि जणू रामाला भरत जसा भेटला वनवासानंतर, तसा कृष्णाला सुदामा भेटला. आणि काय म्हणतात भगवंत, धन्य भाग्य मम उदया आले, रोग्यासी हे अमृत मिळाले, किती दिवसांनी सुदाम देवा, भेटलास तू हृदय विसावा. हे सुदामदेव होते आणि सुदामाला म्हणले माझ्या हृदयाचा विसावा आहेस तू, आज किती दिवसानं भेटलास रे. आज जाहली हो या आठवण, वदे हरी कर हाती घेऊन. त्याचा हात हातात घेतला म्हणजे आज आठवण झाली रे. हृदयी हर्षण शके समावू, मित्रा झाले कुठे न ठेवू. कुठं ठेवून कुठं नाही असं झालं भगवंताला. भगवंतानं त्याचा हात धरला, प्रेमानं भगवंत त्याला फरफरा ओढायला लागले. आता याचं बळ काय, भगवंताला भान नाही. भगवंत त्याला भर 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 घेऊन जायला लागले. कुठं नेलं? अंतरगेही नेऊन त्यासी, प्रेमे बसवी निजासनासी. आपल्या मंचकावर भगवंतानं बसवलं सुदाम्याला. कुशल विचारी चेपित पाया, पाय दाबायला लागले भगवंत सुदाम्याचे. श्रम झाले तुझ इथवर याया. त्या लांबून पायी आलास रे, मला सांगितलं असतं तर मी रथ पाठवला असतं म्हणले. पाय दाबायला लागलेत भगवंत त्याचे. कोणाला घेऊन आलेत म्हणून आईसाहेब पाहायला आल्या बाहेर आणि पाहिलं भगवंत पाय दाबतायत. सन्मुख आली विनय कमला. भगवंताच्या मनातला भाव ओळखला तिनं. सन्मुख आली विनय कमला, सादर वंदन केले, पुत्रवती सौभाग्यवती भव, द्विजवर्ष स्मित बोले, जय हरी सुख कंदा. ती समोर आली, तिनं पटकन नमस्कार केला. सुदामदेवानं आशीर्वाद दिला, पुत्रवती भव सौभाग्यवती भव. आणि बघ आईसाहेबांनी काय केलं, तिथं चामर ठेवलेलं होतं वारं घालण्यासाठी. पटकन ते चामर उचललं. सुदाम देवावरती चामर, ढाळीत देवी सेवा. तत्परत लक्ष्मी होती, साक्षात लक्ष्मी आहे. आणि तिनं या निर्धन अशा सुदाम्यावर चामर ढाळावं. वैभवाचा अहंकार नसल्याचं लक्षण आहे. मी राजाची राणी दासीला बोलू शकली असती ती वारं घालायला, नाही. भगवंत ज्याचे पाय दाबतायत, किमान त्याची एवढी तर सेवा घडावी म्हणून आईसाहेबांनी त्याच्यावर चामर ढाळणं चालू केलं.
झटे निजांगे सर्व ही कामा, विरघळला निजमनी सुदामा. सगळे कामं करायला लागला, स्वतः करायला लागली, स्वतः भगवंत करायला लागले, रुक्मिणी माता करायला लागली. हा विरघळला मनातून. उठणी नाना परी सुवासिक, अभिषेकासी ते उष्णोदक. आता उठणे आणले नाना प्रकारचे, गरम गरम पाणी आणलं. चौरंगावरती तया बसवुनी तो सावळा श्रीहरी, अंगा चोळीत पाणी घालित असे ती सत्यभामावरी. वज्री घेऊन रुक्मिणी हळूहळू घासीत त्याच्या पदा, संताचे पद ज्या करी नचतया बाधे कदा आपदा. चौरंगावर बसवलंय त्याला आणि भगवंत स्नान घालतायत, सत्यभामा पाणी घालतीये आणि रुक्मिणी माता पायाजवळ बसतीये, वज्री घेऊन त्याचे पाय घासतीये सुदाम्याचे. आता भगवंताने याच्यातून काय सांगितलंय की संताचे पाय जर तुम्ही हृदयात धरले तर तुम्हाला कुठली आपदा येणार नाही, भगवंत सांगतायत. पुढे स्नान झालं. भोजन रुचकर सुदेहुनिही, रिझला द्विजया उपचाराही. हरी विचारी मग मजसाठी, काय दिली वहिनीने भेटी. अरे म्हणले रिक्त कराने भेट न घ्यावी, रीत असेही तुझसी न ठावी. सुदाम्या मोठा ज्ञानी होता की रे तू शाळेत शिकताना आपण गुरुजींकडे, तुला एवढी रीत माहित नाही का म्हणे. कुणाच्या भेटीसाठी जायचंय तर रिकाम्या हाताने जाऊ नये. त्यातल्या त्यात राजा, देव आणि ब्राह्मण यांची भेट, म्हणजे ब्राह्मण म्हणजे त्यात गुरु सुद्धा आले, यांची भेट रिकाम्या हाताने घेऊ नये. एवढं तुला माहित नाही का म्हणे. माझ्या वहिनी मात्र हुशार आहे म्हणे, माझ्या वहिनीनं काहीतरी दिलं असेल म्हणे. काय दिलं सांग. विद्वानाचा मुकुटमणी तू, सदाचार धर्माचा केतू. चूकण होईल तुझी आती, वर्तनात तव जगते नीती. तुझं वर्तन असं आहे म्हणे की नीतीनं सुद्धा तुझ्याकडे पाहून जगावं. तू कसा चुकलास. मुकुंद वदता या परिलज्जित झाला विप्रमणासी, खिन्नपणे उत्तरला देऊ काय सख्या मी तुझसी जय हरी सुखकंदा. आज वाटली भगवंतांना असं मागितल्यानंतर. म्हणले देवा तुला काय देऊ रे म्हणे. ती जणाबाई म्हणते ना, तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी, मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्री हरी. मी पण काय देऊ म्हणलं, माझ्याजवळ काय आहे. हरी सुदामा तुझा किंचन, तव नामा विन जवळ नसे धन. तुझ्या नामाचं तेवढं धन आहे म्हणले, त्याच्याशिवाय काही नाही. उसणे मागुण कसे तरी हे, आणियले मी मुठभर पोहे. तेही घरी नव्हते म्हणे, उष्ण मागायला बायको गेली कसे जाता म्हणून, तर शेजारीनं जे फोलपट राहिलं होतं ते बांधून दिलंय म्हणे, तेच तुझ्यासाठी घेऊन आलं. उष्ण मागायला गेल्यावर कोणी चांगलं देतं का. आता ती शेजारीन जी होती ते चांगली होती, तिनं आपलं चाळून उरलेले जे पोहे होते ते बांधले आणि म्हणे घेऊन जा म्हणे, तुला पाहिजेत ना पोहे, हे पोहे. हे द्याया परिधीर न होई. आता हे द्यायची काय हिंमत होईना. ती जो त्याची जी पुरचुंडी होती ती बाजूलाच होती. कृष्णे पर्याय किलेच नाही, झोंबून घेई पुरचंडी ती. आम्र जणू एक क्षुदिता हाती. भुकेल्या माणसानं जसा आंबा तोडून लचकन घ्यावा तसा भगवंतानं त्याच्याजवळची ती पुरचुंडी हिसकाटून घेतली. त्यात भाग मागतार मेने. आता भगवंत खायला लागलेत, मटमटा मिटक्या मारायला लागलेत. आईसाहेब तोंडाकडे पाहायला लागल्यात. म्हणजे एक तर घास मोठ्या कष्टानं भगवंतानं तिला 2-4 कण दिले. त्यात भाग मागतार मेने, लव देई परी बहुत कष्टाने. अहो म्हणले मी अर्धांगी ना, मला थोडं ते म्हणले मला खूप अर्धांगी आहेत म्हणले. असं तो वाटत बसलो तर मलाच राहायचं नाही म्हणले. बरोबर आहे ना, होतच ना भगवंताचं. त्यांना तर सगळ्यांना अर्धांगी म्हणून वाटत गेले असते तर याच्या नशिबाला बिचारायचे एक एक करणार काही भेटणार नाही म्हणले. बाहेर जाऊन सांगू नको म्हणले कोणाला मी दिलंय म्हणून तुला. उरवी एकही न चकन फोल, वदे कितीही भेट अमोल. एक कण सुद्धा भगवंतानं त्या चिंदीला असं करून खाल्ले म्हणे. म्हणले किती अमोल भेट दिली वहिनीनं माझ्या. विश्वातील सर्व ही संपत्ती, मिळूनही होय नाही तुकी तृप्ती. संत जनाचा हा उपहार, अल्पही तरी सामर्थ्य अपार. हृदय भरून एक वळी द्विजतो प्रेमे कृष्ण पदासी.
पुलकित वदला सीमा नाही, हरी तव थोरपणासी, जय हरी सुख कंदा, हरी तुझा थोरपणा तुझ्याजवळच म्हणे. अज्ञ विप्रमी दीन दरिद्री, कणरेतीचा जसा समुद्री, विश्वाचा तू धनी नियामक, सहर्च माझे करिसी कौतुक, थोरपणा हा तुलाच साजे, कृतार्थ झाले जीवन माझे, फुले सुखाची हृदयी फुलली, तव चरणी ती मी वाहिली. आता जे सुख झालंय म्हणले मला, त्याच सुखाची फुलं तुला वाहतो म्हणले, माझ्याजवळ दुसरं तर काही नाही. अधिकची मधुर सुवासत ये, प्रसन्नता ही अविचल राहे, नियती घेऊन दुःखे भारी, कष्ट विना मज येते दारी. ती नियती म्हणे रोज मला त्रास द्यायसाठी माझ्या दारात येऊन उभी राहते, पण परी टाकते श्वास हाताशी, बघून मला तव पद कमलासी, प्रेम सदोदितासेच राहो, अन्य नको मज याहून लाहो. देवा, पण ती नियती तिथं दारातच उभी राहते म्हणे, मी तुझ्या पायाजवळ बसलेला दिसतो आणि ती तिथंच धापा टाकत बसती म्हणे, माझ्याजवळ काही येत नाही. आणि तुझं प्रेम माझ्याजवळ असंच राहो, याच्यापेक्षा मला काही नको. एक मास पर्यंत सुधामा, वास करी श्री हरीच्या धामा, बहुगुज गोष्टी गुरु घरच्या वा, करिता रातवन दिवस पुरावा. अनेक गोष्टी त्यांनी केल्या, त्यांना रात्र पुरणा दिवस पुरणा. भगवंतानं सांगितलं आता सध्या कामकाज बंद, कुठली फाईल घरी पाठवायची नाही, त्याच्यावर स्वाक्षरी होईल का नाही हे सांगता येणार नाही, फाईल पाहायला आम्हाला वेळ नाही. का? सुदामदेव आले. काय करत होते सोबत? विहार शय्या भाषण भोजन, क्षणहीन गेला परस्पराविण, शब्दार्था सम अभिन्न जीवन, उभय पदा मम भावे वंदन. शब्द आणि अर्थ जसे सोबतच असतात तसे सारखे सोबत होते, 24 तास सोबत. महिनाभर राहिले. आता याचा असं चाललंय, वारंवार सेवक येत आहेत, महाराज जरा दरबारात चला, अशी अडचण आली. सुदामदेव रोज पाहतायत. आता सुदामदेव म्हणले पुरे झालं, आपण खूप दिवस राहिलो म्हणले. सुदामदेवाला सुद्धा आता घरच्यांची आठवण यायला लागली. निरोप देता घेता वदती, उभयई गदगद वाचे, स्मरण असू दे प्रिय मित्रा मम, धारण तेच जीवाचे, जय हरी सुख कंदा. निरोपाची वेळ आली आणि भगवंतानं सुदाम्याला परवानगी दिली, जा म्हणले, काही हरकत नाही, तुला जायचं ना घरी जा, फक्त एक कर, माझी आठवण असू दे. सुदामदेव तेच म्हणाले, देवा माझी आठवण राहू द्या म्हणले, हेच आपल्या जीवाची धारणा आहे म्हणले, दुसरं काय पाहिजे. निरीच्छ हृदयी त्या विप्राचे, सिंधू सळती आनंदाचे, कृष्णाने दिले न काही, याची जाणीवही त्या नाही. भगवंतानं असा लीला नटधारी होता बघा. आल्यावर एवढा थाट केला आणि निघताना पुन्हा त्याची चिंदी त्याच्या अंगावर फेकली, पितांबर फेडून घेतला, म्हणले जा निघा. हे सुद्धा काही म्हणले नाहीत. निरीच्छ हृदयी त्या विप्राचे, सिंधू उसळती आनंदाचे. धनाची गरज नव्हती त्याला, त्याला आनंदच पाहिजे होता, तो आनंद त्याला भेटला. आपलं कसं असतं, असं जर आपल्यासोबत केलं असतं, मी जर एखाद्याच्या लग्नात गेलो आणि मी आहेर केला आणि तिकडून फक्त आहेराची साडी आली, आहेराच्या, त्याचं नावच आहे आहेराची साडी, आम्ही एवढं केलं आणि यांना एवढंही कळत नाही का काय करावं ते, लागलीच होते की नाही प्रतिक्रिया, त्याला काही वाटलं नाही. इंद्रिय मन बुद्धीच्या जे पर, आत्मसुखी त्या रमतांतर, स्पर्श कराया त्या मग केवी, ओंगळशी वासना धजावी. अशी वासना त्याला येईल तरी कशी म्हणे स्पर्श करायला, जो इंद्रिय मन बुद्धीच्या पुढे निघून गेलेला होता. धन्यवाद अर्पित हरीसी, ब्राह्मण ये जो निज सदनासी. आता त्यानं धन्यवाद दिले, मजल दर मजल करत तो आपल्या गावापर्यंत आला. आता रस्ता माहित होता ना याला, चुकायचं काही काम नव्हतं. इथं आला आणि याला चमत्कार दिसला. याला वाटलं चकवा लागला का काय आपल्याला, फिरून आपण पुन्हा द्वारकेला चालू काय, कारण तसंच दिसायला लागलं. तिचं जसं होतं तसंच याच्या गावाच्या जवळ आलं की दिसायला लागलं. म्हणे भ्रांत मी कैसा झालो, द्वारकेस परतुनी आलो. मला वेळ लागलं का काय म्हणले, का मी स्वप्नातच आहे अजून, माझ्या मनात काही नव्हतं म्हणे, पण रोज ते उपचार भोगून भोगून मला दिवसाही स्वप्न पडायला काय म्हणे द्वारकेच. म्हणून त्यानं इकडे तिकडे पाहिलं, तो
गावातले लोक जय जयकार करत आले, सुदामदेव महाराज की जय, सुदामदेव महाराज की जय. सुदामदेवा जय जयकारे, आदरती जय पुरजन सारे. अधिकची बावरला द्विज त्याने, कळले नच हरीचे हे देणे. आता याचा जय जयकार चालल्यावर अजून बावरलं. म्हणजे काय झालंय काय. आता आपल्या त्याला माहित होतं या रस्त्यानं डावीकडून उजवीकडे गेलं की आपलं झोपडं आहे. घरास ये परी कुठे झोपडी, गवसे नाच तयासी. इंद्राचे जणू भव्य मनोहर मंदिर त्या स्थानासी. जय हरी सुखकंदा. आपली झोपडी नाही, तिथं मोठा राजमहाल आहे. आणि त्या राजमहालाच्या दारामध्ये भार्या दारी सुवेश भूषित. बायको तर ओळखू येईल का नाही, बाकी काही आलं का नाही. पण बायको पण कशी सुवेश भूषित. अहो जिला 4 चिंध्या जोडल्याशिवाय लुगडं होत नव्हतं तिचं. काय म्हणतात त्याला, काय घालून नेसणं. ती नाट 2 ठिकाणी 2 नाटा अर्ध्या अर्ध्या जोडायच्या आणि त्या नेसायच्या. नेसत्याला एक आणि पांघरत्याला एक. इतकी तिला तर 4 करावं लागायच्या. म्हणजे 4 जणीकडून तुकडे मागून आणायचे. एवढी गरिबी होती. ती आज पितांबर नेसून उभी होती. नखशिकांत अलंकार होते. जिच्या नाकात सुद्धा काडी घातलेली नव्हती, ती आज मुठी एवढी नथ घालून होती. गळ्यात फुटका मणी नव्हता, ती नखशिकांत अलंकार घालून उभी होती. यानं बायको ओळखली. भार्यादारी सुवेश भूषित, उभी स्वागता परिजन परिवृत. बरं एकटी नव्हती, माग दासी सेवक सगळे उभे तिच्या. वदे सुदामा काय तरी हे, वेड लागले काय म्हणू हे. आता मला वेड लागलंय म्हणे, काही हिला लॉटरी लागली काही कळायला मार्ग नाही. तर म्हणले कृष्णाच्या राज्यात काही लॉटरीची स्कीम नाही. नेमकं झालंय काय. स्वतःला चिमटे काढून बघायला लागला तो की खरंच आहे, स्वप्न आहे का खरं आहे. बायको म्हणली आपला नवरा कसा असते, बायको इतकं दुसरं कोणीच ओळखू शकत नाही. तिनं ओळखलं. बिघडलंय म्हणले, कार्यक्रम बिघडलाय, आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. नम्रपणाने वदली कांता, अहो आपुलेच हे वैभव नाथा. आपलंच आहे म्हणली, या घरात. शंकित व्हानच आत चलावे. आता काय सगळ्यासमोर सांगू का म्हणे. सर्व हि कथते श्रम निववावे. आधी थकून आलात, घरात चला, पाय धुवा, गुळ घ्या, पाणी प्या, मग मी सांगते म्हणले सगळं. काय झालं. त्वष्ट्या करवी रचली सृष्टी, रमावरे ही आपणासाठी. त्यानं त्वष्ट्याला पाठवलं म्हणे तुमच्या मित्रानं, आणि इथं ही सृष्टी आपल्यासाठी वसवली. हे वैभव गृह हे वैभव हे गृह हे सेवक, पुरीचे ही या तुम्हीच मालक. या गावाचे मालक तुम्हीच झाले म्हणे, हे सगळं आपलंच आहे. हर्षुन सस्मित रमणी वदली. तिला खूप आनंद झाला. होणारच ना. परी द्विजाची कळी न खुलली, पण यांना आनंद झाला नाही. म्हणे मनी हे बरे न झाले, दूर काय मज कृष्णे केले. म्हणजे हे काही बरं झालं नाही. ते खेळणं हातात दिलं आणि भगवंतानं मला दूर केलं. ते लेकरू जेव्हा खाऊ मागत असते की नाही, आई खाऊ दे, आई खाऊ दे, आई खाऊ दे. आई देते का खाऊ. एखादा धपाटा देते, फार फार मेल्यासारखं तुला तेच लागते म्हणे. पण ज्या वेळेला त्या आईला कुठेतरी जायचं असते कामासाठी, त्यावेळेला ती आई काय करते, पिंट्या ही घे लाडू हाय. कशासाठी. तिला जायचं असते दूर म्हणून. तसं म्हणे माझ्यापासून दूर जायचंय म्हणून भगवंतानं हे सगळं वैभवाचं खेळणं माझ्या हातात दिलं, म्हणजे त्याचा विसर पडावा. हे काही भगवंता बरं केलं नाहीस म्हणे. हाती देऊन नश्वरास फसवू, का पाहतो सी हरी. होवोनी विषयास मोहित परी, जाईन मी नादुरी. माझे प्रेय तुझे स्वरूप हृदयी, राहील की सारखे. नाही भीती मला असे तुझ जरी, घे ही परीक्षा सुखे. या नश्वर गोष्टी माझ्या हातात देऊन मला तुझ्यापासून दूर, या विषयामध्ये गुंतून तुझ्यापासून दूर करण्याचा विचार करतोस का म्हणले. पण माझं प्रेय काय, माझी आवडती गोष्ट काय, केवळ आणि केवळ तुझं स्वरूप आहे म्हणले. मला कशाची भीती नाही म्हणले. तुला परीक्षा घ्यायची ना, घे म्हणले. अशा 1000 परीक्षा घे, तुझ्या परीक्षेमध्ये मी उतरणारच, तरुण जाणार म्हणले. मी केवळ तुझ्याच भक्तीसाठी जगतो म्हणले. काही दिलंस तरी मी तुला विसरणार नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय.